नमस्कार. भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आणि भीष्म प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली व्याख्यानमाला भारताच्या इतिहासातील दिशाभूल या अभिजित जोग लिखित पुस्तकाच्या निमित्ताने आपण प्राचीन वैभवशाली संस्कृती, भारत हा अतिशय प्राचीन आणि वैभवशाली संस्कृती आणि इतिहास असलेला देश आहे, परंतु आपल्यावर झालेली आक्रमणं आणि आपण केलेला संघर्ष ही बाजू समोर न येता आपली दिशाभूल करून सादर करण्यात आलेला इतिहासच आपल्याला शिकवला गेला. त्यामुळं आपल्या तेजस्वी मनांचं, आत्मविश्वासाचं मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण केलं गेलं. मग आपला तेजस्वी इतिहास काय आहे हे आपल्या आजच्या पिढीला समजायला हवं, यासाठी हा पुस्तक प्रपंच करणारे अभिजित जोग आज आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. नमस्कार सर, तुमचं खूप मनापासून स्वागत. नमस्कार, थँक्यू सो मच. या पुस्तकाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार मानते. तुम्ही अजून हे पुस्तक विकत घेतलं नसेल तर आजच नोंदणी करा. आपण वाचकांच्या आग्रहास्तव सवलतीत नोंदणी करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत वाढवलेली आहे. स्क्रीनवर मी याची माहिती शेअर करते. आपण हा नंबर जरूर नोंदवून ठेवा आणि लगेच जीपे करून आजच आपली प्रत आरक्षित करा. पुस्तकांचं वितरण जोरदार सुरू आहे. काहींना हे पुस्तक मिळालेलं आहे तर लवकरच इतरांना त्यांच्यापर्यंत ते पुस्तक पोहोचणार आहे. आपण एक व्हिडिओ पाहूया. उच्च वर्णीय म्हणजे परदेशी युरेशियन, भारताचे मूळ निवासी फक्त बहुजन, हे शिकवणारा आर्यांच्या आक्रमणाचा फुटपाडा सिद्धांत खरा का खोटा? वाचा. भारताचा इतिहास म्हणजे फक्त पराभवांचा इतिहास हे सांगून देशाचा आत्मसन्मान नष्ट करणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. 1000 वर्ष झालेले अत्याचार आणि कत्तली झाल्याच नाहीत म्हणून नाकारून टाकणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर खरंच होते का द ग्रेट? वाचा. हिंदू धर्मातल्या काही जुनाट रूढींचं अतिरेकी चित्रण कोणी आणि कशासाठी केलं? वाचा. सुफी, मानवतावादी संत का हिंसक धर्मांध? वाचा. चरखा चालवून सूत नक्की मिळतं पण स्वातंत्र्य? वाचा. भारताच्या इतिहासात जाणून बुजून करण्यात आलेल्या दिशाभूलीचा पर्दाफाश करणारं नवं कोरं पुस्तक असत्यमेव जयते. आजच नोंदणी करा. सर्वांनी मला वाटतं नंबर नोंदवून घेतलेला आहे. ज्यांनी हे पुस्तक ज्यांना मिळालेलं आहे त्यांच्यापर्यंत सरांचा परिचय पोहोचला असेलच, पुस्तकामध्ये तो आहे. परंतु ज्यांच्याकडे हे पुस्तक नाही पोहोचलेलं अजूनही त्यांच्यासाठी मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. अभिजित जोग 40 वर्ष मार्केटिंग, मार्केट रिसर्च, ब्रँडिंग, ऍडव्हर्टायझिंग, कॉपीरायटिंग या क्षेत्रात कार्यरत असलेले, त्यांची प्रतिसाद कम्युनिकेशन्स ही अग्रगण्य संस्था आहे. ब्रँडिंग आणि जाहिरात क्षेत्रामधली अतिशय नावाजलेली संस्था म्हणून तिचा लौकिक आहे. प्रथितयश कॉपीरायटर म्हणून प्रसिद्ध असलेले अभिजित सर ब्रँडनामा या पुस्तकाचे लेखक आहेत. अनेक दिग्गज कंपन्यांचे ब्रँड त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत. रोटरी चळवळीत कार्यरत असून विविध समाजोपयोगी प्रकल्प आखणी, नियोजन आणि उभारणीत ते आपलं योगदान देत असतात. सामाजिक माध्यमांद्वारे हेरिटेज फर्स्ट या पेजचं लेखन ते करतात, ज्यामध्ये प्राचीन भारताच्या विविध क्षेत्रातील परंपरा आणि वारसा यांची लक्षवेधी माहिती ते देतात. हजारो लोक यांच्याशी जोडले गेलेले आहेत. तर अभिजित जोग सर, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आता आपण वेळ न घालवता संवादाकडे वळूया. इतिहास हा खरं तर खूप कमी शिकला जाणारा विषय, अनेकांच्या तो आवडीचाही नसतो. तर ब्रँडिंगचा, ऍडव्हर्टायझिंगचा व्यवसाय करणारे तुम्ही इतिहास विषयक ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? की हेरिटेज फर्स्ट या पेज पासून या तुम्हाला संकल्पना निर्माण झाली? खरं म्हणजे इतिहास या विषयात मला लहानपणापासून रस होता, इंटरेस्ट होता. कुठे आपण काही गोष्टी बघायला गेलो, ऐतिहासिक स्थळं बघायला गेलो, तर तिथे नुसते फोटो काढण्यापेक्षा तिथल्या एखादा चांगला गाईड घेऊन त्याच्याकडनं सगळा इतिहास नीट समजावून घ्यावा अशी माझी नेहमीचीच पद्धत आहे.
पण एक गोष्ट मला सतत जाणवत होती आणि खुपत होती, ती म्हणजे आपल्या देशाचा इतिहास हा खूप मोडून तोडून दिशाभूल करून सतत सादर केला गेला आहे, लिहिला गेला आहे. आणि तो फक्त परकीयांनीच लिहिला असं नाही. सुरुवात त्यांनी केली. 2 साम्राज्यवादी आक्रमणं खूप झाली आपल्यावरती आणि त्यांनी त्यांना सोयीचा असा इतिहास लिहिला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपला देश स्वतंत्र झाला त्यानंतरही तो इतिहास अशाच पद्धतीने, इतिहास लेखन अशा पद्धतीनेच चालू ठेवलं गेलं. आणि ह्याचा कुठेतरी मनात राग असल्यामुळे मला असं वाटलं की आपणच हा पुढाकार का घेऊ नये की चांगल्या पद्धतीने आणि खरा इतिहास आपल्या देशाचा जो आहे तो लोकांसमोर मांडावा. आणि त्यासाठी अर्थातच खूप मोठं ते आव्हान मोठं होतं, पण मी ठरवलं की त्याचं ते स्वीकारायचं, भरपूर अभ्यास करायचा, रेफरन्सेस शोधायचे आणि खराखुरा इतिहास आपल्या देशाचा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करायचा. आणि यात माझा हेतू असा होता की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. माझी स्कॉलरशिप त्यांना दाखवावी असा माझा अजिबात हेतू नव्हता. त्या पद्धतीने मी पुस्तक लिहिलेलं नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांना आवडेल, त्यांना वाचावंसं वाटेल अशा पद्धतीनेच ते लिहिण्याचा मी प्रयत्न केला. यातली प्रकरणं ही खूप आकर्षक नावं दिलेली आहेत त्यांना. म्हणजे ते नाव वाचून, शीर्षक वाचून त्या प्रकरणाकडे वळावं असं आपल्याला वाटतं. अगदी छान नावं दिलेत आणि अगदी आत्ताच्या काळातली तरुणाईला पण आकर्षण वाटेल अशी नावं दिलीत. उदाहरणार्थ सुफी यूट्यूब. आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताकडे मी येते. आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत याबाबत तुम्ही खूप विस्ताराने लिहिले. त्याचप्रमाणे इंडो युरोपियन भाषा आणि संस्कृती यांचा प्रवाह भारताकडून आशिया आणि युरोपात गेला असं तुम्ही लिहिलंय. तर हे थोडंसं अतिशयोक्त मला वाटत नाही का तुम्हाला? तर या दोन्ही बद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत फार, त्याच्याबद्दल लिहिणं फार गरजेचं आहे आणि तो कसा चुकीचा आहे हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्या सिद्धांतासाठी अक्षरशः एकही पुरावा उपलब्ध नाही, ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. तो ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी पहिल्यांदा का आणला ते मी पुस्तकात खूप विस्ताराने लिहिलंय की त्यांना आपल्या साम्राज्यवादासाठी एक अधिष्ठान पाहिजे होतं आणि तुम्ही सतत पश्चिमेकडनं आलेल्या लोकांनी तुमच्यावर नेहमीच राज्य केलंय. तुमची संस्कृती पश्चिमेकडनं आलेल्या लोकांनीच निर्माण केलेली आहे. संस्कृत भाषा, वेद हे सगळे आक्रमक आर्यांनीच लिहिलेले आहेत आणि त्यामुळे आम्हालाही इथे येऊन राज्य करण्याचा अधिकार आहे अशा स्वरूपाचं ब्रिटिशांचं जे प्रतिपादन होतं त्याला सपोर्ट म्हणून त्यांनी ही थेअरी निर्माण केली, पूर्णपणे काल्पनिक थेअरी निर्माण केली. आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचं फार प्रचंड नुकसान झालं. म्हणजे कसं की उत्तर विरुद्ध दक्षिण हा एक वाद जो आहे तो आपण सध्या बघतो की आपला देश हा एक देश नाही तर राज्यांचं एक संघटन आहे अशा स्वरूपाचं प्रतिपादन केलं जातं. राज्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताचा खूप उपयोग केला जातो. उत्तर विरुद्ध दक्षिण, हिंदी विरुद्ध तामिळ, उच्चवर्णीय विरुद्ध स्थानिक लोक, असं म्हटलं जातं की उच्चवर्णीय लोक हे परदेशी आहेत तर बहुजन समाज हा फक्त स्थानिक आहे. ह्या सगळ्या ज्या दुफळ्या माजवल्या जातात आपल्या देशामध्ये त्याच्या मागे मुख्य त्याचा पाठबळ हे आर्यांच्या आक्रमण सिद्धांतामुळे या सगळ्या गोष्टींना मिळतं आणि म्हणून त्याचा खोटेपणा जो आहे तो दाखवून देणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी त्याच्यावर एवढा विस्ताराने त्याची चर्चा केली आहे. आणि तुम्ही म्हणताय की हे अतिशयोक्त नाही का वाटत, तर त्याचंही उत्तर देतो. मानव वंश जो आहे तो आफ्रिकेत निर्माण झाला असं आपण म्हणतो. तर सगळे मानव आफ्रिकेतनं निर्माण झाले याबद्दल आपल्याला फारसं चुकीचं किंवा अतिशयोक्त वाटत नाही. पण ते तिकडनं बाहेर पडले त्यातला एक खूप मोठा गट पहिल्यांदा भारतात आला, हेही आपल्याला आता सायन्सनी सिद्ध केलेलं आहे. आणि ते त्या लोकांनी भारतामध्ये पहिल्यांदा भाषा, संस्कृती सगळी विकसित केली आणि तिथनं ती जगात सगळीकडे पसरली. लोक जसे आफ्रिकेतनं बाहेर पडले तशी संस्कृती भारतातनं बाहेर पडली. हे कदाचित आपल्याला समजून घ्यायला कदाचित थोडंसं जड जाईल, पण ती फॅक्ट आहे. त्यासाठी मी बरेच पुरावे याच्यामध्ये पुस्तकामध्ये दिलेले आहेत. एक त्याला म्हणतो आपण टेक्स्च्युअल एव्हिडन्स, म्हणजे ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. दाशराथनी युद्ध, त्याच्या आधी झालेलं
ध्रुयू विरुद्ध इतर सगळ्या जमाती यांच्यातलं युद्ध, आणि त्यामुळे जे पराजित होते अनु आणि ध्रुयू या जमाती त्या ठिकठिकाणी पश्चिमेकडे गेल्या आणि त्यांनी आपली राज्य स्थापन केली. याचा आपल्याकडे टेक्स्च्युअल एव्हिडन्स आहे. तसंच आपल्याकडे लिंग्विस्टिक एव्हिडन्स आहे. भाषेचा जर अभ्यास केला तर त्यातनं हे दिसून येतं की संस्कृत भाषेच्या आधीची नावं भारतामधल्या नद्यांना किंवा भौगोलिक विभागांना अशी नाहीच आहेत, अस्तित्वातच नाहीये. तुम्ही बाकी कुठेही गेलात जिथे इंडो युरोपियन भाषा बोलल्या जातात तर तिथे स्थानिक नद्या, गावं, भौगोलिक विभाग यांना ती इंडो युरोपियन भाषा यायच्या आधीची नावं सुद्धा अजून शिल्लक आहेत. त्याचा अर्थ त्या सगळ्या प्रदेशांमध्ये इंडो युरोपियन भाषा ही बाहेरून गेली, वेळेस भारतामध्ये तसं नाहीये. याचा अर्थ त्या भाषेचा उगम हा भारतातच झालेला आहे. हा लिंग्विस्टिक एव्हिडन्स आपण त्याला दिलेला आहे. जेनेटिक एव्हिडन्स आपण वाचलं असेल. इंडो युरोपियन लोक भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांचे जे विशिष्ट काय म्हणू त्याला आपण जेनेटिक गुणधर्म आहेत, म्हणजे R1A1 हा हॅप्लो ग्रुप किंवा M17 हा जेनेटिक मार्कर, हे सगळे भारतात उगम पावले हे देखील आता सिद्ध झालेलं आहे. आणि पहिल्यांदा भारतात उगम पावले आणि नंतर भारतातनं ते पहिल्यांदा एशियाकडे, मग पूर्व युरोपकडे आणि मग पश्चिम युरोपकडे गेले. हा एक अतिशय नाकारता न येण्यासारखा पुरावा आहे, कारण की हा सायंटिफिक पुरावा आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. आणि हे कसं सिद्ध झालं ते मी विस्ताराने आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं. आणखीन 2 पुरावे खरं तर त्या पुस्तकात आले नाहीयेत, पण ते मी आता सांगतो, कारण माझा अभ्यास पुस्तक जरी पूर्ण झालं तरी सुरूच आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी मला अशा आढळल्या की त्या आता आपण जेव्हा पुढे पुनर्प्रकाशित करू हे पुस्तक तेव्हा या 2 गोष्टी आपण त्याच्यामध्ये नक्की इन्क्लूड करू. एक म्हणजे गोवंश, म्हणजे भारतातल्या गायी ज्या आहेत, मध्य आशिया किंवा युरोपकडनं गायी आपल्याकडे आल्या नाहीत याचा उल्लेख मी पुस्तकात केलेला आहे. पण आता असं आढळून आलंय की भारतातल्या गायींचा जो वंश आहे तो जगात पश्चिमेकडे अनेक ठिकाणी हजारो वर्षापूर्वी गेलेला आहे. आणि या गायी स्वतः उठून तर काही चालत गेल्या नाही, म्हणजे भारतीय लोक पश्चिमेकडे गेले आणि त्यांच्याबरोबरच हा गोवंश तिकडे गेला, हे निश्चित आहे. आणि त्याच्या पुढचा पुरावा आणखीन गमतीशीर आहे की उंदीर हा आपल्या घरात राहणारा एक प्राणी आहे. आणि जेव्हा शेतीची सुरुवात झाली आणि घरात धान्य वगैरे घरात जेव्हा आपण ठेवायला लागलो तेव्हा घरात उंदीरांचा प्रवेश झाला आणि ते धान्य खाण्यासाठी वगैरे ते आपल्या घरात राहायला लागले, हे आपल्याला माहिती आहे. आणि आज जगात पश्चिम पूर्व अनेक ठिकाणी जे काही उंदीर घरोघरी आढळतात ते मूळ भारतातनं गेलेले आहेत, असं आता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय. आणि हे साधारण 10,000 12,000 वर्षापूर्वी गेलेले आहेत. आपण माझ्या पुस्तकात मी दाखवलंय की 10-11 हजार वर्षापूर्वी, नॉट जस्ट 10,000 वर्षापूर्वी, पण 10-11 हजार BCE मध्ये, म्हणजे साधारण 13-14 हजार वर्षापूर्वी हे आपले भारतीय लोक पहिल्यांदा पश्चिमेकडे गेले. आणि त्याला या उंदरांविषयी जे संशोधन आहे त्यांनी दुजोरा मिळतो की हे उंदीर सुद्धा 13-14 हजार वर्षापूर्वी जगात सगळीकडे पसरलेले आहेत. आणि हे उंदीर सुद्धा काही स्वतः उठून जाऊ शकत नाहीत, त्यामुळे तेही जेव्हा भारतीय लोक तिकडे गेले तेव्हाच हे उंदीरही तिकडे गेले. तर हे सगळे पुरावे जर आपण बघितले तर ह्याच्यात काही अतिशयोक्ती असं मला वाटत नाही. युरोपियन सिव्हिलायझेशन वॉज बॉर्न ऑन द बँक्स ऑफ द गंगा, असं फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअर यांनी म्हटलेलंच आहे, ते पटतं. भारताचा इतिहास हा पराभव यांचा नव्हे तर संघर्षांचा इतिहास आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे, तर ते थोडंसं आम्हाला विस्ताराने सांगाल का? आपण लहानपणापासून सगळेच जण ऐकत आलो की पश्चिमेकडनं खैबर खिंडीतनं आक्रमक येत गेले, आपल्याला हरवत गेले, धुवत गेले आणि आपण सतत हरत गेलो. आणि मार खाणारा एक देश आणि मार खाणारा समाज, पराभूत समाज, हीच आपली प्रतिमा निर्माण केली गेली आणि आपल्या मनातही तीच प्रतिमा ठसवली गेली, कारण तोच इतिहास आपल्याला शिकवला गेला. पण आपण ते बघितलं, म्हणजे आता आक्रमकांनी आक्रमण केली, आपल्यावर राज्य केलं, हे जरी खरं असलं तरी एकंदरीत परिस्थिती जर तुम्ही बघितली, सगळ्या जागतिक कॅनव्हास वरती या गोष्टी कशा घडल्या हे जर तुम्ही बघितलं तर एक वेगळंच चित्र आपल्याला दिसतं. याचं कारण असं की
मोहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर जेव्हा अरब लोक धर्मप्रसारासाठी, इस्लाम धर्माच्या प्रसारासाठी बाहेर पडले, त्यांनी त्या फोर्सनी किंवा ज्या आक्रमकपणे जवळपास निम्म जग जिंकून घेतलं, ते सगळं अतिशय विस्ताराने मी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्यामध्ये सिरिया, पॅलेस्टाईन, नंतर इजिप्त, इराक, इराण यासारखे प्रदेश, नंतर उत्तर आफ्रिका, मध्य आशिया, स्पेन, हा अत्यंत प्रचंड असा भूप्रदेश त्यांनी जवळपास 100-125 वर्षात पूर्णपणे जिंकून घेतला. आणि असं नाही की छोटे देश होते किंवा छोटी राज्य होती, हे मोठी साम्राज्य होती, बायझंटाईन साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्य. अत्यंत शक्तिशाली साम्राज्यांना सुद्धा पाल्या पाचोळ्यासारखं त्यांनी अक्षरशः उडवून लावलं आणि 100-125 वर्षात हा प्रचंड भूप्रदेश त्यांनी इस्लामच्या अंमलाखाली आणला. त्याच्यानंतर साधारण 200 वर्षात त्यांनी या सगळ्या प्रदेशात पूर्णपणे अरेबिक भाषा आणि इस्लामी संस्कृती, अरब संस्कृती ही प्रस्थापित केली. तिथल्या लोकल भाषा, तिथली लोकल संस्कृती, तिथले लोकल धर्म हे सगळे संपवून टाकले. या उलट भारतात काय झालं हे जर आपण बघितलं तर मोहम्मद पैगंबरांची फार इच्छा होती की भारतात इस्लाम धर्माचा प्रसार व्हावा किंवा भारताला पूर्णपणे इस्लाम धर्मामध्ये कन्वर्ट करावं. त्यांना माहिती होतं की हे मूर्तीपूजकांचा देश आहे आणि मूर्तीपूजेला त्यांचा प्रचंड विरोध होता. त्यांच्या मनात ती फार इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर 634 साली भारतात इस्लामी आक्रमण सुरू झाली, हे आपल्याला माहित नसतं. आणि 711 साली जेव्हा मोहम्मद बिन कासिमनी सिंधवर आक्रमण केलं, पहिल्यांदा त्यांना भारतात विजय मिळाला. 634 ते 711 जवळपास 75 वर्ष मला वाटतं होतात. त्या पिरियड मध्ये त्यांना सतत पराभवाचा सामना करायला लागला भारतामध्ये. 100 वर्षात त्यांनी बाकीचा निम्म जग जिंकलं, आपल्याकडे 75 वर्ष त्यांना फक्त पराभव स्वीकारावा लागला. मग हा पराभूतांचा देश आहे का किंवा पराभवांचा इतिहास आहे का, असं नाही म्हणता येणार. तर 711 मध्ये त्यांनी सिंधवर समजा आक्रमण केलं आणि जिंकून घेतलं. नंतर सुद्धा त्यांना भारतात एकीकडे बाप्पा रावळ, मेवाडचा राजा, ललितादित्य, या दोघांनी अरबांचा दणकून पराभव केला, म्हणजे अतिशय मोठा पराभव केला. आणि ते दोघंही नंतर पश्चिमेला इराण, इराक या दिशेला त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला. नंतर पुन्हा 300-400 वर्ष मुस्लिम भारताकडे, आक्रमक भारताकडे फिरकले नाही. आपण पराभवांचा इतिहास नाही म्हणू शकत. उत्तरेकडनं इराणमध्ये 650 साली त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं, इस्लामी साम्राज्य स्थापन केलं. 650 साली त्यांनी काबूल आणि झाबूल ही दोन आपली छोटी राज्य होती, त्याला हिंदूशाही राज्य असं म्हणायचं, त्यावर त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. ही छोटीशी राज्य, अगदी भारताच्या सीमेवरची 2 राज्य, 300 वर्ष त्यांनी लढा दिला आणि ते त्यांनी पराभव स्वीकारला नाही. आणि पहिल्यांदा अरब आणि त्याच्यानंतर तुर्की लोक या लोकांनी त्या 2 राज्यांवरती आक्रमण केली. तुर्कांनी अफगाणिस्तान मधनं केली आणि ते सतत लढत राहिले आणि शेवटपर्यंत 300-350 वर्ष त्यांनी हार मानली नाही. आपण तुलना केली की 125 वर्षात झालेल्या बाकीच्या जगाची धुळधाण आणि आपण 300-400 वर्ष दिलेला लढा, त्याच्या मुख्य भूमीत म्हणजे दिल्लीमध्ये राज्य स्थापन झालं, इस्लामी राज्य स्थापन झालं ते 1206 साली. म्हणजे 634 ते 1206 या इतक्या विस्तीर्ण 600 वर्षांमध्ये त्यांना भारताच्या मुख्य भूमीवर राज्य स्थापन करता आलं नाही. आणि याची नेहमीच आपल्याला तुलना इतर ठिकाणी काय झालं त्याच्याशी केली पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे की आपला इतिहास पराभवांचा इतिहास आहे का संघर्षाचा इतिहास. 1206 साली स्थापन झाल्यानंतर 1750 पर्यंत इस्लामी राज्य दिल्लीमध्ये होतं साधारण. त्या काळात सुद्धा पूर्ण भारत हा त्यांना इस्लामी अंमलाखाली आणता आला नाही. कारण आपल्याला विजयनगरचं साम्राज्य आहे, शिवाजी महाराजांचं राज्य आहे, ही सगळी राज्य सतत संघर्ष करतच होती. वर्ष जिंकल्यानंतर भारतात मात्र त्यांना तसं करता आलं नाही. त्यांना पूर्ण हिंदू धर्म संपवता आला नाही, त्यांना आपली भाषा संपवता आली नाही.
हे सगळं तथ्य जर आणि या सगळ्या फॅक्ट जर लक्षात घेतलं तर आपला इतिहास हा निश्चितच पराभवांचा नाही तर संघर्षाचा इतिहास आहे असं मी निश्चित म्हणतो. नकार विकृती हा शब्द तुम्ही खूप छान कॉइन केला आहे. या नकार विकृतीबद्दल आम्हाला अगदी थोडक्यात सांगा. नकार विकृती म्हणजे याला इंग्लिशमध्ये निगेशनिझम असं म्हटलं जातं. आणि याची सुरुवात पहिल्यांदा जर्मनीमध्ये जेव्हा ज्यू लोकांवर अत्याचार झाले आणि होलोकॉस्ट म्हणून आपण त्याला ओळखतो, तर काही अतिशय मोजके लोक असे आहेत की जे हे होलोकॉस्ट झालाच नाही असं म्हणतात वेगळ्या कारणांसाठी. तर त्यांना होलोकॉस्ट डिनायर्स असं म्हणतात आणि त्या नाकारण्याच्या क्रियेला निगेशनिझम असं म्हटलं जातं. पण तिथे कसं आहे की होलोकॉस्ट झाला हे नाकारणं हा कायद्याने गुन्हा मानला गेलेला आहे आणि अनेक देशांमध्ये युरोपमधल्या त्याच्यावर कारवाई होऊ शकते. आणि या लोकांना अत्यंत त्यांच्याकडे तिरस्काराने बघितलं जातं. पण भारतात जी नकार विकृती आहे की 1000 वर्ष जे इस्लामी आक्रमकांनी इथल्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन या लोकांवर जे अत्याचार केले, खूप भयंकर अत्याचार केले, ते झालेच नाहीत असं सांगण्याची आपल्याकडेही पद्धत आहे. पण फरक एवढाच आहे की आपल्याकडे जे झालंच नाहीत असं म्हणतात ते मेनस्ट्रीम लोक आहेत. हे आपले भारत स्वतंत्र झाला तेव्हाचे राज्यकर्ते, तेव्हाचे शिक्षण, इतिहास या सगळ्या क्षेत्रांवर पगडा असलेली डावी लॉबी, या सगळ्या लोकांनी हा मेनस्ट्रीम नॅरेटिव्ह म्हणून भारतात प्रस्थापित केला की असे काही अत्याचार वगैरे झाले नाही. पूर्ण भाईचारा होता हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये. आणि हे फक्त एक राजकीय आणि आर्थिक कारणांसाठी त्या लोकांनी आक्रमण केलं. त्याच्यामध्ये धर्मप्रसार हा काही हेतू नव्हता आणि कुठल्याही प्रकारचे अत्याचार वगैरे असे काही झाले नाही. ही जी नकार विकृती आहे ती होलोकॉस्टची नकार विकृती आणि आपली नकार विकृती यामध्ये खूप मोठा फरक आहे. तिथे ते कायद्याने गुन्हा ठरवला, वेळेस इथे ती मेनस्ट्रीम नॅरेटिव्ह झालेलं आहे. तर हा फरक आहे आणि म्हणून याबद्दल बोलणं आणि हे दाखवून देणं हे खूप गरजेचं आहे. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर हे खरंच होते का ग्रेट अशा शीर्षकाखाली तुम्ही त्यांच्याबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडलाय. त्याचप्रमाणे सुफींच्या संतत्वाबद्दलही तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. तुम्ही याबद्दल एक वेगळा विचार वाचकांना देताय. पण मी त्याच्याही पेक्षा महत्वाच्या मुद्द्याकडे पुढे येते की गांधीजींच्या अहिंसक आंदोलनामुळं भारताला स्वातंत्र्य मिळालं हे जगमान्य आहे. राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांना मानतो. अहिंसा आणि सत्याच्या प्रयोगांमुळे गांधीजी जगमान्य झालेले असताना तुम्ही मात्र त्यांच्या या गोष्टींना आव्हान देता. तर हे कशाच्या जोरावरती? गांधीजींच्या अहिंसा आणखीन हे जे काही विचार आहेत त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. काय असलं तर ते मी या पुस्तकात लिहिलं नाहीये. पण या सगळ्या आंदोलनांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं का या एका प्रश्नापुरता मी माझा फोकस ठेवलेला आहे. आणि स्वातंत्र्य कसं मिळतं याचे मी 2 उदाहरणं घेतली. आधी अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि नंतर रशियात झालेली राज्यक्रांती. याचा आपण जर विचार केला किंवा कुठल्या इतिहासातल्या कुठल्याही स्वातंत्र्याच्या लढ्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये एका ठाम नेतृत्वाखाली एक युद्ध सुरू होतं, चळवळ सुरू होते आणि सातत्यपूर्ण घटनांची एक साखळी निर्माण होते आणि त्याची तीव्रता वाढत जाऊन त्याची परिणिती शेवटी अपरिहार्यपणे स्वातंत्र्यात होते. अशा पद्धतीने हा प्रोसेस साधारण स्वातंत्र्य युद्धाचा आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो. तर गांधीजींच्या आंदोलनांमुळे अशी काही साखळी निर्माण झाली का आणि अशी काही अपरिहार्यपणे त्याचा स्वातंत्र्यात परिवर्तन होईल अशा पद्धतीने त्याची तीव्रता वाढत गेली का असं जर आपण बघितलं म्हणजे आपण भावनिक दृष्ट्या त्या गोष्टीकडे न बघता तर्कशुद्ध पद्धतीने त्याचं आपण विश्लेषण केलं तर दुर्दैवाने आपल्याला असं दिसतं की गांधीजींच्या या अहिंसक आंदोलनामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हे पूर्णतः चुकीचं प्रकट झालं नाही. कारण थोडक्यात सांगतो की त्यांनी 3 मोठी आंदोलनं केली गांधीजींनी. एक 1920-21 साली त्यांनी असहकार आंदोलन केलं. तर त्या आंदोलनाचा मुख्य उद्देश हा स्वातंत्र्याची मागणी नव्हतीच. त्याच्यामध्ये मागणी होती की खिलाफत जी आहे तुर्कस्तानात
तिथला जो खलिफा होता मुसलमानांचा धार्मिक आणि राजकीय प्रमुख, ती खिलाफत रद्द करून तिथे लोकशाही स्थापन होणार अशी चळवळ सुरू होती तुर्कस्तानात. तिथे आपला काही संबंध नाही. पण आपल्या इथे स्थानिक मुसलमानांनी अशी एक चळवळ सुरू केली की ती खिलाफत रद्द करण्याचा जो तुमचा विचार आहे तो रद्द करा आणि तिथे खिलाफतच चालू राहिली पाहिजे. आणि तिथे केमाल अतातुर्क याच्या नेतृत्वाखाली जे लोकशाही सरकार स्थापन होणार होतं ते होता कामा नये. आणि त्याला दुर्दैवाने आश्चर्यकारकपणे गांधीजींनी पाठिंबा दिला. आणि त्या 2021 सालच्या त्या चळवळी मागे मुख्यतः खिलाफत रद्द करा, ही खिलाफत रद्द करू नका ही मागणी तिथे महत्वाची होती. आणि गांधीजींनी स्पष्टपणे म्हटलंय की भारताच्या स्वातंत्र्याबद्दलची मागणी जर थोडी पुढे ढकलायची असेल, त्याच्या आधी खिलाफतीची मागणी मान्य होणार असेल तर मला ते चालणार आहे, मला ते मान्य आहे. तेव्हा अर्थात त्यांचा हेतू त्यामागे चांगला असेल की हिंदू मुसलमानांमध्ये एकी निर्माण व्हावी असा होता, म्हणजे आपण तेही नाकारण्यात अर्थ नाही. पण तो मार्ग मात्र फार चुकीचा ठरला असं म्हणता येईल. तर ती चळवळ अक्षरशः 2-3 वर्षात बारगळली आणि त्यातनं काही निष्पन्न झालं नाही. ती झाली पहिली चळवळ. याचं खूप विस्ताराने मी लिहिलंय पुस्तकात, आता थोडक्यात सांगतो. दुसरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंगाची चळवळ असं आपण त्याला म्हणतो. त्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेस सुद्धा स्वातंत्र्याची मागणी त्या चळवळीच्या मागण्यांमध्ये नव्हतीच. ते सुद्धा आंदोलन स्वातंत्र्यासाठी म्हणून नव्हतं. तेव्हा त्यांनी मिठावर जो इंग्रजांनी कर बसवला होता तो रद्द व्हावा म्हणून त्यांनी ते आंदोलन सुरू केलं. आणि त्याला एक जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळावी म्हणून त्यांनी तो दांडी मार्च काढला. आणि तो दांडी मार्च झाला, त्यानंतर गांधींना अटक झाली आणि पुन्हा 3-1 महिन्यात ते आंदोलनही बारगळलं, मागे घ्यावं लागलं. आणि त्यानंतर जो गांधी आयर्विन करार झाला त्याच्यामध्ये त्या मिठावरचा कर सुद्धा रद्द झाला नाही. आपल्याला गंमत वाटेल की एवढं गाजलेलं आंदोलन आणि त्याच्यामुळे उचललेले तू मीठ मुठभर आणि साम्राज्याचा खचला पाया असं आपण म्हणतो. पण खरं त्या आंदोलनानंतर त्या मिठावरचा कर सुद्धा रद्द झाला नाही. आणि इंग्लंडमध्ये सुद्धा आयर्विनचं खूप कौतुक झालं की त्यांनी गांधींना कसं अगदी कमीत कमी गोष्टी देऊन हे आंदोलन संपवलं. 1920 नंतर 1930 10 वर्षानंतर आंदोलन झालं. दोन्ही आंदोलनात 1-2 महिन्यात संपली, 3 महिन्यात असेल. नंतर तिसरं मोठं आंदोलन 1942 साली. नंतर बघा तुम्ही 10 वर्षाची अंतर आहेत त्यांच्या आंदोलनांनी. त्यामुळे सातत्यपूर्ण घटनांची एक साखळी असं त्याला स्वरूप नाहीच आहे. आणि पहिल्या 2 चळवळींमध्ये तर स्वातंत्र्याचा ही मागणी नव्हतीच. तिसऱ्या 42च्या चळवळीमध्ये चले जाव ही चळवळ होती, त्यामुळे अर्थातच त्यात स्वातंत्र्याची मागणी होती. पण ते कुठल्या परिस्थितीत ती चळवळ जाहीर करावी लागली हे सुद्धा मी विस्ताराने लिहिलंय. ते थोडस आधीच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आणि मूव्ह चुकल्या आणि त्यामुळे अचानक हे आंदोलन जाहीर करावं लागलं. आंदोलनाची कुठलीही आखणी केलेली नव्हती. नेत्यांना जेलमध्ये टाकलं तर काय करायचं, लोकांनी ते आंदोलन कसं पुढे न्यायचं त्याची कुठली स्ट्रॅटेजी ठरलेली नव्हती. त्यामुळे ते आंदोलन जाहीर केलं आणि ताबडतोब सगळ्या नेत्यांना अटक झाली. आणि त्यानंतर ते निर्णायकी आंदोलन असंच परत बारगळलं. 3-4 महिन्यात तेही पूर्णपणे संपलं. आणि आपल्याला असं वाटतं की 42चं आंदोलन आहे त्यानंतर स्वातंत्र्य मिळालंच, म्हणजे नंतर फक्त चर्चाच करायची होती. हे चुकीचं आहे, असं काही झालेलं नाहीये. तर त्यामुळे दर 10 वर्षांनी एक आंदोलन, त्यातल्या पहिल्या आंदोलनांमध्ये स्वातंत्र्याची मागणी पण नाही आणि तिसरं आंदोलन पुन्हा बारगळलं. तर अशा या 3 आंदोलनानंतर अहिंसक चळवळीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण निष्कर्ष कसा काढणार? म्हणजे हे असा निष्कर्ष निघूच शकत नाही जो काय म्हणू आपण त्याला इम्पार्शली जर आपण बघितलं याच्याकडे आणि इमोशनल न होता लॉजिकली बघितलं तर हा निष्कर्ष काढणं अशक्य आहे. भारताला स्वातंत्र्य कशामुळे मिळालं त्याचंही मी विस्ताराने वर्णन केलंय पुस्तकामध्ये आणि ते आपण वाचलं तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की स्वातंत्र्य कशामुळे मिळालं याचं कारण अहिंसक आंदोलन हे निश्चित नाही. आपण जो इतिहास शिकत आलो आहोत किंवा जे ऐकत आलो आहोत त्याला पूर्णपणे छेद देतं हे पुस्तक. म्हणजे हे गांधीजींचं प्रकरण वाचल्यानंतर मला स्वतःला सुद्धा खूप धक्का बसला होता. मग मी नेट सर्च केलं की खरंच मिठाचा सत्याग्रह जो झाला तो मिठाचा कर रद्द झालेला नाही हे आपल्याला ऐकल्यानंतर, म्हणजे
जेव्हा मी कन्फर्म केलं नेटवरती सर्च करून तर धक्का बसतो. असे अनेक धक्के या पुस्तकामध्ये आपल्याला बसतात. सर, अजून एक महत्वाचा विषय म्हणजे इसवी सन पूर्व काळ ते भारतीय स्वातंत्र्य, म्हणजे हा एक प्रचंड मोठा असा कालखंड तुम्ही या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. तर हे अतिशय आव्हानात्मक आहे, तर हे तुम्ही कसं केलं? कारण मी माझा मुख्य फोकस होता तो आपल्या इतिहासामध्ये दिशाभूल कुठे कुठे झाली आणि त्यामुळे ती फार आर्यांच्या आक्रमणापासून, म्हणजे त्या सिद्धांतानुसार असं म्हटलं जातं की ख्रिस्तपूर्व 1500 मध्ये आर्य इथे आले, ते अर्थात चुकीचं, पण त्याच्या आधीचाही मी कालखंड घेतलेला आहे, तेव्हापासून तर 47 पर्यंत. पण त्यातले मी असे टप्पे घेतले की ज्याच्यामध्ये भारताच्या इतिहासात फार मोठी दिशाभूल झाली आणि खूप मोठी फसवणूक झाली आणि खूप मोठं विकृतीकरण झालंय असं मी म्हणेन. तर हे माझा फोकस तो असल्यामुळे मला हा सगळा मोठा कॅनव्हास घ्यावाच लागला आणि हा एवढा मोठा कालखंड घ्यावा लागला. आणि त्यामुळे मी असं केलं की खूप विस्ताराने त्याच्यामध्ये न जाता त्याची वाचकांना माहिती होईल, पूर्णपणे कल्पना येईल, ही फसवणूक का आहे किंवा ही दिशाभूल का आहे आणि खरा इतिहास काय आहे हे समजेल, इथपर्यंत त्याची व्याप्ती ठेवली आहे. तसं पाहिलं तर यातलं प्रत्येक प्रकरण हे एक वेगळं पुस्तक त्याचं होऊ शकेल, त्याची व्याप्ती आहे. पण तितक्या खोलात मी गेलेलो नाही. एक त्याला काय म्हणू आपण, त्याला एवढा प्रचंड कालखंडाचा एक ट्रेलर अशा स्वरूपात मी त्याची मांडणी केली, म्हणून मी हे मला वाटतं करू शकलो. अच्छा. भारताचा इतिहास तोडून मोडून आपल्याला शिकवला गेलाय, त्यामुळे देशाचं नेमकं काय आणि कसं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटतं? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला, कारण की तीच माझ्या लेखनामागची प्रेरणा आहे. खरं म्हणजे आपण कोण आहोत, आपण कुठनं आलो, आपण इथपर्यंत कसं पोहोचलो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे आपला इतिहास. आणि या इतिहासातनं आपल्याला आपली ओळख मिळते. आपण कोण आहोत हे आपल्याला आपल्या इतिहासातनं कळतं. भारतीय माणूस म्हणजे काय, आपली ओळख काय आहे, आपला चेहरा मोहरा काय आहे, आपली संस्कृती काय आहे, हे आपल्याला कशातनं कळतं, आपल्या इतिहासातनं कळतं. आणि आपला इतिहासच जर आपल्याला चुकीचा शिकवला गेला, मोडून तोडून शिकवला गेला, तर आपल्याला आपली ओळखच पटत नाही, आपली खरी ओळख आपल्याला कळतच नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की कंट्री टू नेशन हा जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर वी शुड हॅव कॉमन व्ह्यू ऑफ द पास्ट अँड कॉमन विजन ऑफ द फ्युचर. फार छान त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कॉमन व्ह्यू ऑफ द पास्ट हा जो आहे हा तयारच होत नाही जोपर्यंत आपल्याला खरा इतिहास कळत नाही. आणि तेच झालं नाही नेमकं. त्यामुळे आपल्या देशामध्ये सतत भांडणं, सतत दुखळी, सतत फॉल्ट लाईन्स ज्याला आपण म्हणतो, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या फॉल्ट लाईन्स आपल्या समाजात निर्माण झाल्या, आपल्या देशात निर्माण झाल्या. त्याचं मूळ हे चुकीचा आणि खोटा इतिहास हे आहे. आणि म्हणून हे इतकं प्रचंड नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे. आणि आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर तुम्ही सतत पराभूत देश आहे तुमचा, हे सतत सांगितल्यामुळे एक प्रकारचं न्यूनगंड, लॅक ऑफ कॉन्फिडन्स आपल्या सगळ्यांना जाणवतं की आता थोडंसं त्यात फरक व्हायला लागलाय की आपण न्यूनगंड झटकून द्यायला लागलेलो. पण तरी तो सुद्धा इतका मुरलेला आहे, आपल्या डीएनए मध्ये जाऊन पोहोचलाय. तो काढण्यासाठी आपल्याला आपला खरा इतिहास लोकांसमोर मांडणं आहे आणि तो लोकांनी समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. समाज म्हणून भारतीय माणसांमध्ये देखील अनेक दोष आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काही उल्लेख पुस्तकांमध्ये येतात. तर पूर्वीसारखा ज्ञानाधिष्ठित समाज होण्यासाठी आपल्याला आताच्या काळात नेमकं काय करायला हवं असं सांगाल तुम्ही? भारत हा जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाज होता. आणि विविध क्षेत्रांमध्ये म्हणजे विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, संस्कृती, कला, नृत्य, स्थापत्यशास्त्र, मेडिसिन, ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये एवढी प्रचंड आपण प्रगती केली होती की खरोखर ते आपण बघायला गेलो तर आश्चर्याने थक्क होतो. पण इतकी वर्ष काय झालं की ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं म्हणजे हा काहीतरी भाकड कथा सांगतोय आणि काहीतरी अंधविश्वास आहे अशा स्वरूपाचं आपल्याला नेहमी शिकवलं गेलं.
आणि या गोष्टींची चेष्टा करणं म्हणजे आधुनिकता. या गोष्टींची चेष्टा करणं, त्याला टिंगल करणं म्हणजे विज्ञाननिष्ठ भूमिका. ही अत्यंत अवैज्ञानिक गोष्ट आपल्यामध्ये रुजवली की खरोखर ज्या गोष्टी चांगल्या होत्या आणि खूप मोठी प्रगती होती ती मान्य न करणं यात वैज्ञानिक काय आहे. खरं म्हणजे हे अवैज्ञानिक आहे. पण दुर्दैवाने तसं आपल्याला सांगितलं गेलं ना, आपल्यामध्येही ती गोष्ट रुजली. तर जोपर्यंत आपण हे समजून घेत नाही की ही आपली खरी परंपरा आहे, हे आपण आहोत, ही आपली ओळख आहे, तोपर्यंत आपण कॉपी कॅटच राहणार. आपल्याला आता काय वाटतं की सगळा ज्ञानाचा आणखीन शहाणपणाचा मक्ता फक्त पश्चिमेकडच्या देशांना मिळालेला, युरोप आणि अमेरिका, आणि त्यामुळे आपण त्यांची कॉपी मारण्यामध्ये स्वतःला त्यातच धन्यता मानतो. म्हणजे आता मी लिहिलंय पुस्तकामध्ये की पेटंट्सची दरवर्षी फाईल होतात. अमेरिका तर सोडा, पण चीनमध्ये दरवर्षी 15 लाख पेटंट्स फाईल होतात. आपल्याकडे फक्त 40,000 होतात. आता हे मी लिहिलं तेव्हाच्या विवर्षाचा थोडा फरक पडला असेल, पण काही फार मोठा फरक पडला असेल असं वाटत नाही. त्याचं कारणच असं की आपण कॉपी करण्यातच धन्यता मानतो. आपल्याला सवयच लागली की पाश्चिमात्य देशांमध्ये जे होईल त्याची कॉपी मारायची. आपण स्वतःकडे या दृष्टीने बघितलंच नाही की आपण ज्ञानाचे निर्माते आहोत. पण आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानाची निर्मिती हे अत्यंत महत्वाचं, इनफॅक्ट तो आपला गाभा आहे असं मी म्हणेन. आपल्या धर्माचा, संस्कृतीचा, इतिहासाचा गाभाच हा आहे की आपण ज्ञानाची निर्मिती करणारा देश आणि ज्ञानाची निर्मिती करणारी संस्कृती आहोत. आपला धर्म काय, आपले वेद काय, उपनिषद काय, हे प्युअर सायन्स आहे. आणि असं असून आपण त्याच्यापासून इतकं दूर का गेलो? तर कारण आपल्याला तसं शिकवलं गेलं दुर्दैवाने. आणि ते गेली 200 वर्ष शिकवलं गेलं. इंग्रज आले तेव्हापासून हे जे सुरू झालं ते सुरूच आहे. आणि इंग्रज काय, इनफॅक्ट मुसलमान म्हणजे इस्लामी राज्य जेव्हा इथे आक्रमण झाली तेही मी माझ्या पुस्तकात दिलंय की शिक्षण, गरिबी, अशिक्षितपणा, गरिबी या सगळ्या गोष्टी, मागासलेपणा जो आहे ओव्हरऑल, तो या इस्लामी साम्राज्यवादामुळे आणि त्या आक्रमणांमुळे कसा भारतावर लादला गेला आणि तेव्हापासून आपला कसा ऱ्हास सुरू झाला. आणि मग इंग्रजांनी त्याला आणखीनच चालना दिली. या सगळ्या गोष्टी बघता पहिलं हे समजून घेणं की आपली ओळख काय, आपला DNA काय आहे, आपण कोण आहोत, आपला धर्म, आपली संस्कृती काय सांगते. ही सांगते की आपण ज्ञानाची निर्मिती केली, करत आलेलो आहोत आणि केली पाहिजे. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण पुन्हा त्याच्याकडे त्या दृष्टीने बघायला लागू. आजच्या पिढीला मागच्या गप्पांमध्ये काय रस असणार असा एक आक्षेप माझ्याच घरातली तरुणाई सुद्धा घेते. आजची पिढी IT ची, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी असेल, सायन्स असेल, इंग्रजी भाषेत शिक्षित झाल्यामुळं ती या सगळ्याला पुराणातली वानगी असं म्हणून मोडीत काढते. पण युवा पिढी म्हणते ठीक आहे, तुमच्याकडे सगळं होतं, मान्य, सगळं ज्ञान तुमच्याकडे होतं, पण आता काय स्थिती आहे? अशा वेळी तुम्ही हे पुस्तक लिहिले हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण जे लोक इतिहासातून काही शिकत नाहीत त्यांना भविष्यकाळ नसतो असं म्हटलं जातं. म्हणून आपला हा दैदिप्यमान इतिहास जाणून घेण्यासाठी एक दस्तऐवज म्हणून तो पुढच्या पिढीपर्यंत सुपूर्द करण्यासाठी हे पुस्तक आपल्या मुलांना आपला इतिहास अधिक विस्तारानं, तपशिलानं समजून घेण्यात रस निर्माण करण्याचं पहिलं पाऊल आहे असं निश्चितपणे मला वाटतं. या सगळ्या प्रश्नांची तपशिलात आणि मुळातून सर्वंकष माहिती जाणून घेण्यासाठी सगळ्यांनी हे पुस्तक आपल्या पुढच्या पिढीसाठी नक्की विकत घ्या, वाचा, भेट द्या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन. अनेक मान्यवर आज ही मुलाखत अनेक भागातून आपल्या राज्याच्या पाहत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार मानते. अभिजित जोग सर, आपण आता थोडंसं प्रश्नोत्तरांकडे वळणार आहोत. अनेकांना तुमच्याशी थेट संवाद साधायचा म्हणून मी थोडेसे प्रश्न आज कमी घेतलेत आणि आपण आता थेट काही लोकांचे प्रश्न बघूया. ज्या प्रेक्षकांना अभिजित सरांना थेट प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी कृपया हँड रेजचा ऑप्शन आहे तो क्लिक करावा. मी ज्यांचं नाव घेईन त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारावा. प्रश्नोत्तरांकडे वळण्यापूर्वी अनेकांनी मला चॅटबॉक्समध्ये विचारले की हे पुस्तक आम्हाला कुठं मिळेल, तर त्याची माहिती पुन्हा एकदा शेअर करते मी. कृपया आपण सगळ्यांनी पाहूयात. उच्च वर्णीय म्हणजे परदेशी युरेशियन, भारताचे मूळ निवासी फक्त बहुजन.
हे शिकवणारा आर्यांच्या आक्रमणाचा फुटपाडा सिद्धांत खरा का खोटा? वाचा. भारताचा इतिहास म्हणजे फक्त पराभवांचा इतिहास हे सांगून देशाचा आत्मसन्मान नष्ट करणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. 1000 वर्ष झालेले अत्याचार आणि कत्तली झाल्याच नाहीत म्हणून नाकारून टाकणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर खरंच होते का द ग्रेट? वाचा. हिंदू धर्मातल्या काही जुनाट रूढींचं अतिरेकी चित्रण कोणी आणि कशासाठी केलं? वाचा. सुफी, मानवतावादी संत का हिंसक धर्मांध? वाचा. चरखा चालवून सूत नक्की मिळतं पण स्वातंत्र्य? वाचा. भारताच्या इतिहासात जाणून बुजून करण्यात आलेल्या दिशाभूलीचा पर्दाफाश करणारं नवं कोरं पुस्तक असत्यमेव जयते. प्रकाशन पूर्व सवलतीत आजच नोंदणी करा. मला वाटते सगळ्यांनी हा नंबर टिपून घेतला असेल. आपण आता प्रश्नोत्तरांकडे वळूया. शुभम जोशी आपल्याला पहिला प्रश्न विचारतात. शुभमजी विचारा, त्यानंतर कुलदीपिका केसकर यांनी तयार राहावं. शुभमजी प्लीज अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो जोग सर, नमस्कार. नमस्कार. शुभम जोशी बोलतोय पुण्याहून. बोला. सर ऍक्च्युली प्रश्न असा होता की तुम्ही गांधीजींबद्दल आणि स्वातंत्र्य प्राप्तीबद्दल बोलले. माझा प्रश्न असा आहे की स्वातंत्र्याचा म्हणजे त्याचं जहालमतवाद्यांवर मुळे आपल्याला मिळालं किंवा त्याची पार्श्वभूमी दुसऱ्या वर्ल्ड वॉरची पण आहे, हे थोडंसं जरा सांगितलं तर बरं होईल. की आपल्याला स्वातंत्र्य खरंच आपल्या क्रांतिकारकांमुळे मिळालं आहे की सेकंड वर्ल्ड वॉरची पण त्याला पार्श्वभूमी आहे? मुख्यतः आपल्या स्वातंत्र्य युद्धाचे 3 प्रवाह आहेत. पहिला प्रवाह आहे सशस्त्र क्रांतिकारकांचा, सावरकर, भगतसिंग, अनंत काळेजी, चाफेकर बंधू, सशस्त्र क्रांतिकारक. तो एक प्रवाह. त्यांच्या सगळ्या चळवळीमुळे किंवा त्यांच्या कारवायांमुळे हे झालं की भारतात स्वातंत्र्याची ज्योत सतत पेटती राहिली. म्हणजे आपण पूर्णपणे विझलेलं राष्ट्र नाही आहोत, तर आमच्यामध्ये सुद्धा काही स्फुल्लिंग टिकून आहे, हे आपल्याला या क्रांतिकारकांमुळे सिद्ध करता आलं. दुसरा प्रवाह होता तो म्हणजे महात्मा गांधींच्या चळवळीचा, आणि त्यात मी सांगितलं त्यानुसार त्यात दर 10 वर्षांनी एकदा अशी ती चळवळ झाल्यामुळे त्याचा सातत्यपूर्ण असा काही परिणाम निर्माण झाला नाही. पण त्यात एक निश्चित आपण मान्य केलं पाहिजे की सर्वसामान्य माणूस, म्हणजे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातले छोट्या छोट्या गावांमधले लोक सुद्धा स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले. हे गांधीजींचं कार्य खरोखरच मान्य केलं पाहिजे आणि खरोखरच मोठं आहे, त्यात काही शंका नाही. तो त्यांचा प्लस पॉइंट आहे असं म्हणूया, पण त्यातनं स्वातंत्र्य मिळण्यात त्याची परिणिती झाली नाही, हे तितकंच खरं. आणि तिसरा प्रवाह जो आहे तो आहे आपल्या भारतीय सैनिकांनी केलेल्या उठावांचा. त्यातला पहिला उठाव होता 1857 साली, जे आपलं स्वातंत्र्य युद्ध झालं. तेव्हा ते जरी अयशस्वी झालं असलं तरी तेव्हा ब्रिटिश लोकांच्या ज्या कत्तली झाल्या, म्हणजे आपल्या उठाव करणाऱ्या स्वातंत्र्य युद्ध लढणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांना खूप मोठ्या प्रमाणात तेव्हा लोकांना ठार मारलं, त्यांच्या कुटुंबियांनाही ठार मारलं. आणि त्याची एक प्रकारची भीती आणि दहशत इंग्रजांच्या मनामध्ये तेव्हापासून बसलेली होती. ते स्वातंत्र्य युद्ध यशस्वी झालं नाही, पण ही दहशत निर्माण करण्यामध्ये आणि भीती निर्माण करण्यामध्ये ते निश्चित यशस्वी झालं. त्याच्यानंतर दुसरा असाच एक उठाव किंवा असाच एक प्रयत्न पहिल्या महायुद्धाच्या वेळेस गदर चळवळ असं त्याला म्हणतात, त्याची आपल्याला फार कमी माहिती आहे दुर्दैवाने, पण खूप मोठा आणि खूप ऑर्गनाइज्ड पद्धतीने असा केलेला, अत्यंत मोठे देशभक्त आणि खूप बुद्धिमान असे तरुण जे परदेशात राहत होते, अमेरिकेत, जर्मनीमध्ये, भारतीय तरुण, त्यांनी हा उठाव केला होता. त्याची माहिती मी पुस्तकात दिली आहे, खूप वाचण्यासारखी आहे आणि आय ओपनर म्हणतो आपण तशा स्वरूपाची आहे. पण ही चळवळ सुद्धा दुर्दैवाने अयशस्वी झाली. आणि तिसरा, सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आझाद हिंद सेनेची स्थापना आणि त्यांनी दिलेला लढा, ती सुद्धा, तो युद्ध खूप टोकाचं युद्ध झालं.
इम्फाळ, आणखीन मणिपूर आणि या सगळ्या भागामध्ये. पण आझाद हिंद सेनेलाही पराभव पत्करावा लागला, कारण तेव्हा जर्मनी, जपान हे ऑलमोस्ट हारण्याच्या बेतावर होते आणि जी जी मदत आपल्याला त्यांच्याकडनं मिळणं अपेक्षित होतं ती मिळू शकली नाही. कारणं अनेक असतील. पण त्याच्यानंतर एक फार मोठी घटना घडली आणि ती म्हणजे ब्रिटिशांना असं वाटलं की आपण आता सगळ्या भारतीय सैनिकांमध्ये एक त्यांना धडा घालून दिला पाहिजे आणि असं जर काही उठाव वगैरे केला तर काय होतं याची त्यांना चुणूक दाखवण्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांवरती दिल्लीत खटले भरायला सुरुवात केली. म्हणजे लाल किल्ल्यामध्ये तो खटला सुरू केला आणि 3 मोठे नेते जे होते आझाद हिंद सेनेचे, सुभाषबाबूंचे नंतरचे, त्यांना फाशीची शिक्षा त्यांनी तेव्हा जाहीर केली. आणि ह्या खटल्यांमुळे देशात अचानक खूप प्रचंड प्रमाणात त्याची प्रतिक्रिया उमटली आणि लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आणि लाखो लोक अक्षरशः, हे आपल्याला काही माहित नाही, गमतीची गोष्ट अशी आपल्याला कधी सांगण्यात आलं नाही, पण लाखो लोक मुंबई, कलकत्ता, कराची, दिल्ली, मद्रास ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरले. आणखीन ब्रिटिशांना आता इतकी प्रचंड भीती वाटायला लागली की तेव्हा नेमकं दुसरं महायुद्ध संपून सगळे 25 लाख भारतीय सैनिक दुसऱ्या महायुद्धात लढत होते आणि हे सगळे लोक तेव्हा भारतात परत आले. आणि त्या जवानांना सुद्धा हे खटले सुरू झाल्यावर असं लक्षात आलं की अरे, आपण ब्रिटिशांकडनं लढलो, पण आपलेच हे भाईबंध सैनिक सुभाषबाबूंबरोबर लढले, म्हणजे आपलं काहीतरी चुकलं अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली की हे लोक देशासाठी लढत असताना आपण मात्र ब्रिटिशांना मदत केली आणि त्यांना हे युद्ध जिंकून देण्यासाठी हातभार लावला. एक प्रकारची अपराधित्वाची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि हा देशात जो काय प्रचंड मोठा भडका उडाला, त्यामुळे ब्रिटिशांना असं लक्षात आलं की अरे बापरे, आता हे 25 लाख सैनिक जर उठले, चिडून उठले आणि त्यांनी जर आपल्यावर मोठा चळवळ सुरू केली तर ती काही अहिंसक चळवळ राहणार नाही आणि त्यात काही आपण टिकणार नाही. आणि त्यात त्यांना भीती अशी वाटली की ब्रिटिश सैनिक जे होते ते दुसऱ्या महायुद्धामुळे खूप थकलेले होते, कंटाळलेले होते, त्यांना आता घरी जायची घाई झालेली होती. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाचाही परिणाम झाला, आपण म्हणता येते बरोबर आहे की त्यामुळे ब्रिटिशांना लक्षात आलं की आता आपण यांच्याशी लढू शकणार नाही. हे हिंदी सैनिक जर चिडून उठले तर आपलं काही खरं नाही. आणि तशा गोष्टी घडल्याही. एक नाविकांचं म्हणणं आपण कदाचित ऐकलं असेल की मुंबईमध्ये त्याची ठिणगी वाचलंय त्याबद्दल आणि खूप मोठ्या प्रमाणात ते सगळीकडे पसरलं. त्याची आपल्याला फार कमी माहिती असते, ती पण मी दिली आहे. हे जे भडके जसे उडायला लागले तसं ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आता भारतात आपल्याला टिकणं शक्य नाही. आणि मग त्यांना आठवण झाली 1857ची, जी मी म्हटलं होती की दहशत बसली होती त्यांच्या मनात, त्या गोष्टी आठवायला लागल्या. आणि तसं जर पुन्हा घडलं तर काय, या भीतीने खरं तर त्यांनी अक्षरशः पळ काढला असं म्हटलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला मार्च 1948 मध्ये स्वातंत्र्य द्यायचं असं ठरलेलं होतं, किंवा तसं आपल्या इथले तेव्हाचे जे व्हाईसरॉय होते लॉर्ड वॅवेल आणि ऑशिन लेक सैन्याचे प्रमुख, त्यांनी सांगितलं होतं की मार्च 48 पर्यंत तुम्ही हे इथनं आपण सोडून गेलं पाहिजे, नाहीतर काही खरं नाही, भडका उडणार निश्चित. आणि तो फक्त भारतात नाही तर जिथे जिथे हिंदी सैन्य आहे त्या सगळीकडे उडेल आणि पूर्ण ब्रिटिश साम्राज्यच त्याच्यात संपून जाईल. पण ते मार्च 1948 ऐवजी ऑगस्ट 47 मध्येच ते निघून गेले, इतके ते घाबरलेले होते. तर हा सगळा तो घटनाक्रम आहे की ज्यामुळे खरं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यात दुसऱ्या महायुद्धाचाही भाग होता, 1857च्या आठवणींचाही भाग होता आणि मुख्य म्हणजे ते खटले जे ब्रिटिशांनी ती फार मोठी चूक केली की ते खटले सुरू केले आणि त्यामुळे जे जनतेमध्ये आणि सैनिकांमध्ये जो असंतोष आणि राग निर्माण झाला, त्यामुळे खरं तर आपल्याला फायनली स्वातंत्र्य त्याच्यामुळे मिळालं असं म्हटलं. धन्यवाद सर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कुलदीपिका केसकर आपण विचारा, त्यानंतर श्याम पाठक यांनी तयार राहावं. नमस्कार सर, आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालंच नाही, तो एक करार आहे, हे कितपत खरं आहे? हॅलो. थोड्याफार प्रमाणात खरं आहे, कारण आपल्याला डोमिनियन स्टेटस ज्याला म्हणतो आपण, ऐकू येत आहे ना? हो हो ऐकू येत आहे. डोमिनियन स्टेटस म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य नाही तर ब्रिटिश काय म्हणू आपण त्याला, साम्राज्याचा एक भाग. म्हणजे जसा आपल्या राज्यघटना नव्हती तेव्हा, म्हणजे आपण जेव्हा नेहरूंनी शपथ घेतली ती ब्रिटिश
ब्रिटनच्या राजाच्या नावाने शपथ घेतली. त्यामुळे 1950 साली जेव्हा आपण एक रिपब्लिक झालो आणि आपली घटना आपण स्वीकारली, तेव्हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता येईल. पण तरी सुद्धा ब्रिटिशांनी इतक्या पाचरी मारून ठेवल्या होत्या आणि आपलं जे नेतृत्व होतं तेव्हाचं ते इतकं ब्रिटिश दार्जिणं होतं दुर्दैवाने, की 1954 सालापर्यंत आपल्या नौदलाचे प्रमुख हे ब्रिटिश होते आणि 1958 सालापर्यंत आपल्या हवाई दलाचे प्रमुख हे ब्रिटिश होते. आपल्याला माहित नसतं, पण असा तो प्रकार होता सगळा. त्यामुळे स्वातंत्र्य मिळालं, पण ते खऱ्या अर्थाने कधी मिळालं आणि कधी आपण पूर्णपणे स्वतंत्र झालो हा एक फार मोठा चर्चेचा आणि मला वाटतं अभ्यास करण्याचा विषय. हा विषय आपल्या पुस्तकातून पुढच्या प्रतीमध्ये जर आला तर अधिक चांगलं वाटेल. काही भाग याच्यामध्ये आलेला आहे, पण आणखीन विस्ताराने लिहिण्यासारखं मात्र निश्चित आहे. हा तेच, कारण राज्यघटना ही इंग्रजांच्या ह्याच्याप्रमाणे झालेली आहे, त्यात आपल्याला बदल करता येणार नाहीत का? 1935 साली जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणून ब्रिटिशांनी सादर केला, त्यातले खूपसे पॉइंट्स आपल्या राज्यघटनेत आहेत. पण इतरही भाग आहेत, आपली राज्यघटना ही चांगलीच आहे, पण बदल अनेक वेळा बदल झालेलेही आहेत. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे राज्यघटनेत आपण त्याला म्हणतो अमेंडमेंट्स, तशा पुष्कळ झालेल्या आहेत, त्या आपल्याला करता येतात. आणि जसा काळ बदलेल, जशा गरजा बदलतील, जसं अपेक्षा बदलतील, तसा तो बदल तर होत जाईलच. म्हणजे पण मला असं वाटतं, एक माझा पर्सनल प्रश्न आहे की मुसलमानांना जेवढ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आज सुद्धा, तेवढ्या आम्हा हिंदू लोकांना नाही आहेत. तर याच्यात आपल्याला संसदेमध्ये ह्याच्यामध्ये संविधानात बदल करता येणार नाहीत का? करता यायला पाहिजे. अनेक गोष्टींमध्ये तसं झालेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट म्हणून जो आहे, मुस्लिम ख्रिश्चन यांचे जे चर्चेस किंवा मशिदी आहेत त्या पूर्णपणे स्वतंत्र आहेत. ते आपापल्या चर्चेस आणि मशिदीचं मॅनेजमेंट करू शकतात. हिंदूंच्या देवळांवर मात्र सरकारचा पूर्णपणे अधिकार आहे. तर जर आपण सेक्युलर स्टेट म्हणतो तर हे खरं म्हणजे योग्य नाही. सगळ्यांना मिळायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. समान नागरी कायदा अजून आपल्याकडे नाहीये. त्यामुळे हे बदल घडायला पाहिजेत आणि मला वाटतं घडतील नक्कीच. म्हणजे तशा दृष्टीने देशात वातावरण बदलत चाललंय. नाही, आज अजून एक छोटासा प्रश्न. आज तुम्ही ज्या इतिहासामध्ये लिहिलेले आहात, मी पहिलं प्रकरण वाचलंय, जास्त नाही वाचलं. तो इतिहास वाचल्यानंतर त्यांचा जो मुसलमानाचा की तुर्कांचा, अरब लोकांचा जो क्रूरपणा आहे तो आमच्या हिंदूमध्ये नाहीये. तर हा क्रूरपणा आणण्यासाठी, क्रूरपणा खरोखर येतच नाही कारण आमच्या धर्माने आम्हाला शिकवलेलंच नाहीये. त्यामुळं पण ही जी आमची पराक्रमाची ज्योत ही कायमची टिकावी याच्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? याच्यासाठी सुद्धा आपल्याला खरा इतिहास सांगितला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे सांगितलं नेहमी की तुम्ही नेहमी हारत आलात, ते चुकीचं आहे. जे मी आता पुस्तकात दाखवलंय की आपण हारत नाही तर संघर्ष करत आलोय. अनेक वेळा आपण त्यांना मात पण दिलेली आहे. तर हे जर आपण लोकांना शिकवलं, आणि क्रौर्य आपल्यामध्ये येणं शक्य नाही कारण की, आणि ते यायला पाहिजे असंही मला वाटत नाही, पण ठामपणा आणि आपलं रक्षण करण्याची जाणीव आणि त्यासाठी मात्र उभं राहिलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे, ही जाणीव ही मात्र रुजली पाहिजे. आणि त्यासाठी मला वाटतं परत आपला इतिहास खरा काय आहे हे सांगणंच गरजेचं. आणि ते आदर्श म्हणजे आपल्याला बाप्पा रावल म्हणजे कोण माहित नाही, आपल्याला राणा हमीर सिंग म्हणजे कोण माहित नाही, आपल्याला अनेक वीरांगणांनी खूप कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आपल्या इतिहासामध्ये, त्याची काही कल्पना नाही. तर हे जर आदर्श आपण लोकांसमोर ठेवले तर ते निश्चित जागृती होईल. अनेक जणांना प्रश्न विचारायचे आहेत म्हणून विनंती की प्रत्येकाने कृपया एकच प्रश्न विचारा आणि थोडक्यात विचारा. श्याम पाठक आपण विचारावं, त्यानंतर सोनल पटवर्धन यांनी तयार राहावं. नमस्कार सर. मला थोडं मागचं विचारायचंय. हे शेरशहा बद्दल जे काही वाचलंय, तर शेरशहा हे काय म्हणायचे? म्हणजे ते तुर्क आहेत, अरब आहेत, मोगल आहेत, कोण? शेरशहा म्हणजे त्यांचं कुटुंब कुठलं, काय, आणि ते कधी इकडे बंगाल पर्यंत पोहोचलं? शेरशहा अफगाण होता, म्हणजे जातीने तो अफगाण होता, अफगाणिस्तान मधून आलेला. आणि बाबरानंतर मधल्या काही काळात त्यांनी दिल्लीवरती राज्य केलं. बरोबर. अच्छा, अफगाण, बेसिकली अफगाण आहेत ते. बेसिकली अफगाण. ओके.
सोनल पटवर्धन विचारतायत. त्यानंतर राजू मोरोणी नागपूरहून विचारणार आहेत. सोनलताई विचारा आपण. हॅलो अभिजित. नमस्कार. नमस्कार. मला पुस्तक खूप आवडलेलंच आहे, पण आपल्या तुझ्यावर जो पहिला संस्कार झाला की एकांगी विचार नाही करायचा आणि चारी बाजूंनी विचार करायचा आणि थोडं काहीतरी ऐकून, कोणाच्या तरी करून ऐकून त्याचं स्वतःची ठाम मतं बनवायची, न वाचता न करता किंवा काही. हे जेव्हा आपल्यातलं बदलेल, तरुण पिढीतलं बदलेल, तेव्हा ह्यासारखी पुस्तकं आजपर्यंत पोचतील असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी तरुण पिढीसाठी कसं पोचता येईल आपल्याला? तुला, मला, कोणालाही ज्याला हे पटतंय त्याला. मला वाटतं की मी त्या दृष्टीने लिहिण्याचा प्रयत्न केलाय की खूप जड आणि खूप डोक्यावरून जाईल असं न लिहिता सहज समजेल, सहज आवडेल, लक्षात राहील, वाचावंसं वाटेल अशा पद्धतीने लिहिलंय. कदाचित ते इंग्लिश मध्ये लिहायला पाहिजे असे बऱ्याच लोकांचं म्हणणं नवीन तरुण की हल्ली तरुण पिढी जी आहे त्यांना मराठी मातृभाषेपेक्षा इंग्लिश इंग्लिश वाचण्याची. आपण तोही प्रयोग करतोय. आपण या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर पण करतोय. आणि आई वडिलांसाठी एक ह्याच्यात असू शकतं की एकांगी विचार घरात बोलू नयेत. तुम्हाला कुराणबद्दल माहिती पाहिजे ना, वाचा. तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे ना, वाचा. कारण त्याच्यात असं लिहिलंय असं म्हणून टाकतात न वाचता. दुसरं मला असं वाटतं की पॉलिटिकली करेक्ट बोलण्याचं जे आपण स्वतःवर बंधन घालून घेतो, पॉलिटिकली करेक्ट सतत बोललं पाहिजे असं नाहीये. खरं काय ते बोललं पाहिजे, खरं काय ते सांगितलं पाहिजे. पण आपल्याकडे जसं खरं बोलायला म्हणतात तरी पेरेंट्स खरं बोला, पण खरं ऐकायला नाही ना शिकवत. बरोबर आहे. लोक खरं ऐकलं की भयंकर काहीतरी मग वेगळ्याच ठिकाणी त्याचं हे काढतात. म्हणून लोक खरं बोलायला घाबरतात. मानसिकता. ह्याच्यासाठी जे काय तुम्ही कराल, जे काय तू करशील त्याच्यात मी काउन्सिलिंग करणे वगैरेला तयार आहे केव्हा पण हे ग्रुप डिस्कशन घ्यायला. थँक्यू. थँक्यू. मनीषा गोंधळे पुढचा प्रश्न विचारतायत. त्यानंतर विराज ताम्हणकर यांनी तयार राहा. मनीषा गोंधळे. नमस्कार जोगत. नमस्कार. माझाही असाच प्रश्न आहे. आत्ताच्या मॅम म्हटलं की लहान मुलांपर्यंत जो आपल्याला शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो, तुम्ही म्हणत नाही 100% चुकीचा आहे, पण आता गरज आहे त्यांना खरा इतिहास कळण्याची. तर मग आपण शाळेतल्या मुलांसाठी काही करू शकतो का? मी एक मेमरी टीचर आहे, मी शाळांमध्ये जाते, त्यांना म्हणजे शिकवते बऱ्यापैकी. तर आपण काही मदत करू शकता का त्यासाठी? मी तुमचं बुक नक्कीच रिकमेंडेड करेल प्रत्येकाला, पण त्याही पेक्षा पुढे जाऊन आपण काय करू शकतो? आता तर मुलांना हे वाचायला दिलं पाहिजे आणि खरा फरक तेव्हाच पडेल जेव्हा पाठ्यपुस्तकं जी आहेत शाळेत लावलेली, त्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवलेला गेलेला इतिहास, छापला गेलेला इतिहास हा बदलला पाहिजे. कारण की आज काय होतं की आपण मुलांना काही गोष्टी शिकवल्या आणि त्यांच्या पुस्तकात काही वेगळंच लिहिलं असेल, परीक्षेत त्यांना शेवटी जे पुस्तकात लिहिलं, त्यांच्या पाठ्यपुस्तकात लिहिलं तेच लिहिलं पाहिजे, नाही तर त्यांना मार्क मिळणार नाही. हा जो प्रश्न आहे त्यासाठी पाठ्यपुस्तकं बदलतील कशी याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी सरकारवर आपण दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तशी चळवळ मला वाटतं उभी राहिली पाहिजे. आणि पण त्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे महाराष्ट्रात जर आपल्याला हा काही मोठा बदल करायचा, दबाव गट तयार करू शकतो की सरकारकडे सतत, जसं आता मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात त्याची आता मागणी सुरू झाली आणि त्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली, तसंच हा एक दबाव गट निर्माण करून याची जर आपण चर्चा वाढवत नेली तर, आणि मला वाटतं शासकीय पातळीवर सुद्धा त्याचा विचार निश्चित सुरू आहे आणि त्याचा बदलही हळूहळू घडतोय. मला वाटतं गेल्या 5 वर्षात फारसा घडला नाही, पण आता तो प्रायोरिटीवर घेण्यात आलेला आहे विषय असं मला कळतं आणि त्यानुसार तो बदल घडत जाईलच. पण आपणही त्याचा दबाव सतत मेंटेन केला पाहिजे, कायम ठेवला पाहिजे, म्हणजे मग त्याच्यापासून परत माघार घेण्याची सरकारची हिंमत होणार. ओके, आय मेन सर, जर तुमचं काही असं असेल तर मी नक्कीच तुम्हाला हे करतो. नमस्कार, प्रणाम. विराज ताम्हणकर आपण विचारा, त्यानंतर सुमन फडके यांनी तयार राहा. नमस्कार सर. नमस्कार. आवाज येतो ना माझा? हो येतो.
मी ठाण्यावरनं बोलतोय. मी पुस्तक अजून वाचलेलं नाही, पण आता नक्कीच ते विकत घेऊन वाचेल मी. मगाशी तुम्ही प्रस्तावना केलीत किंवा जी प्रश्नोत्तर झाली त्याच्यावरनं मला असं विचारायचं आहे की साधारणपणे इतिहासकार जे असतात, इतिहास लिहिणारे, त्यांचा अप्रोच असा असतो की जोपर्यंत एखाद्या गोष्टीला पुरावा मिळत नाही तोपर्यंत इतिहासात घडली असं मानायचं नाही. आणि सध्याच्या काळात तर त्या काळातला पुरावा म्हणजे कागदोपत्री पुरावा हाच तो ग्राह्य मानतात ते. तर तुम्ही जो बराच हे मगाशी सांगितलं की इतिहास कसा चुकीच्या पद्धतीने लिहिला गेलाय आणि योग्य इतिहास तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला, तर या संदर्भात तुम्हाला असे पुरावे गोळा करतानाचा तुमचा अनुभव काय होता किंवा तुम्ही कसं पुरावे भाविक सिद्ध करायचा प्रयत्न केलात की हे जे तुम्ही पुस्तकात लिहिलेत हा खरा इतिहास आहे? कारण याचा प्रश्न विचारायचं कारण असं आहे की याच्यावर सहज कोणी असा आक्षेप घेईल पटकन, जो कारण म्हणजे चुकीचा असू शकेल, की हा हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला इतिहास आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? म्हणजे असं ऑब्जेक्शन नक्की घेतलं जाईल मला खात्री आहे, पण त्याचं आपण उत्तर नक्की देऊ शकतो. आपण जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीला मी त्याच्यात संदर्भ दिलेला आहे. म्हणजे मंच आणि नुसतं ऐक्यू असं एकही विधान त्याच्यात केलेलं नाही. सगळ्या गोष्टींना संदर्भ उपलब्ध आहेत, त्याचा मी शोध घेतलाय, अभ्यास केलाय आणि त्याचं ते कोट केलेलं आहे. अगदी प्राचीन जो इतिहास आहे त्याच्यासाठी मी मगाशी सांगितलं त्यानुसार ऋग्वेद आणि उपनिषदांसारखं पुराणांसारखं साहित्य, तिथपासून तर जेनेटिक्स, आणखीन ऍस्ट्रॉलॉजी नाही ऍस्ट्रॉनॉमी, अनेक शास्त्र आहेत की ज्या शास्त्रांमधनं आपल्याला पुरावे मिळतात. इतिहास जो आहे मध्ययुगीन इतिहास ज्याला आपण म्हणू, त्याचे तर पुरावे उपलब्धच आहेत. म्हणजे ते लोकांनी लिहूनच ठेवले आहेत. बकरी आहेत, इतर अनेक लोकांनी, मुस्लिम आक्रमक जे आपल्याकडे आले त्यांच्याबरोबर अनेक ते इतिहासकार घेऊन आले की आपण कसं पराक्रम गाजवलं हे टिकून राहावं पुढे म्हणून ते खास घेऊन आले होते. त्या लोकांनी व्यवस्थित अतिशय विस्तृतपणे तो इतिहास लिहिलेला आहे आणि तो उपलब्ध आहे. तो फक्त वाचून अभ्यास करून तो मांडण्याची गरज आहे. इतके दिवस जो आपल्याला नको आहे, जो गैरसोयीचा वाटतो, तो इतिहास सांगायचाच नाही असं ठरलेलं असल्यामुळे तो आपल्या समोर आला नाही. तो उपलब्ध नाही असं नाही, तो पहिल्यापासून उपलब्ध आहे. तो आता फक्त आपण समोर आणतो. त्यामुळे पुरावे उपलब्ध आहेत, त्याचा अभ्यास करायला लागतो आणि कुठलीही भीड न बाळगता किंवा पडदे न टाकता तो खरा इतिहास जो आहे तो समोर आणायला पाहिजे. तो आपण आता आणण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. आणि तुमचं हे काम खरंच खूप चांगलं आहे. मी पुस्तक नक्की वाचेन आणि वाचल्यानंतर त्याच्याबद्दल मी लिहीन फेसबुकवरती. थँक्यू. विराजी, तुमच्या माहितीसाठी सांगते की पुस्तकाच्या शेवटी संदर्भ सूची दिली आणि त्याच्यामध्ये 112 पुस्तकांचा समावेश आहे. थँक्यू सो मच. नक्कीच जरूर आपण हे पुस्तक घ्या आणि आम्हाला नक्की अभिप्राय कळवा. आम्ही वाट पाहतो. नक्की. यस, थँक्यू सो मच. सुमनताई फडके पुढचा प्रश्न विचारतायत, त्यानंतर बाबासाहेब गाडेकर यांनी तयार. नमस्कार. मी काही करत नाहीये आणि हे पुस्तक जेव्हा तुमची ती पहिली नोट आली त्यावेळेस मी हे पुस्तक बुक केलं आणि आता मी ते वाचते. त्यामुळे हा बराच कालखंड मी पाहिलेला आहे. मी अतिशय सामान्य कुटुंबातली बाई आहे. आम्हाला एक चौकोन होता, त्या चौकोना पलीकडे आम्हाला काही माहित नव्हतं. पण पहिली ते BA पर्यंत शिकताना जो जो इतिहास आम्ही वाचत गेलो त्या इतिहासामधल्या कितीतरी असे टप्पे आहेत की ते आपल्या मनामध्ये दडून राहिले. आणि तुम्ही जे ऋग्वेदात ते सांगितलेत आणि शोधाची जननी म्हणजे आपली संस्कृती आहे, हे जे तुम्ही त्याच्यात दाखवून दिलंय सप्रमाण, ते मला विलक्षण पटलं. आम्ही वर्ल्ड हिस्ट्री वाचली तेव्हा 4 इलॅबोरेट कल्चर्स आम्हाला ओळखीची करून दिली. त्यात ग्रीक होतं आणि आपलं मोहेंजोदारो पासून तयार. आणि तुमच्या पुस्तकातला मला विशेष उल्लेख आवडला तो म्हणजे आपण 1947 सालातच सुरू होतो की जिथून सगळं मिसलिडिंगच सुरू झालं, ब्रेन वॉशिंगच झालं, स्लो पॉयझनिंगच झालं. त्यामुळे आपल्याला कोणी खऱ्याशी पोचायला दिलं नाही. आता आम्ही सुद्धा सांगायला जातो, माझ्या सामान्य बुद्धीने मी पण सांगायला जाते, नाही हे असं होतं तसं होतं. पास्ट इज पास्ट. पास्ट होण्यासाठी, प्रेझेंट होण्यासाठी पास्ट टू प्रेझेंट लिंकच असते. हे आज कोणी लक्षातच घेत नाही. अतिशय विचक्षण पद्धतीने लिहिलाय. त्यातलं मला आवडलेला भाग म्हणजे वस्तुनिष्ठता, संदर्भ प्रचूर, तर्कशुद्ध आहे, ऐतिहासिक तथ्य दिलेली आहेत आणि
व्यथित करणाऱ्या अशा किती घटना दिल्यात की त्या दुसऱ्यांच्याच नावावर रजिस्टर झाले. त्याचं ओरिजिन इथे आहे. पण असं पारतंत्र म्हणजे काय आणि अशी व्यक्तिमत्व म्हणजे काय, कोणी असोत ते, की ज्यांनी आपल्यावर पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्याचं क्रेडिट ज्याने मिळवलं, अशी किती मंडळी असतील. क्रेडिट या एका शब्दाखाली हा सर्वसमावेशक तो मनुष्य आहे असा अर्थ निष्पत्ती कुठेही निघत नाही. आणि सगळे गैरसमज तिथून झालेले आहेत. आम्ही देव म्हणून ज्यांना मानलं किंवा हा सांगेल तेच तथ्य म्हणून ज्यांना मानलं, तिथूनच एक मिसलिडिंग अशी एक भूमिका तयार झाली. आणि आता आमची असं आहे अर्धविस्फूट पण काही खिळ्यासारखं डोक्यात. त्यामुळे त्रागा आणखी विवशता या दोन्ही अनुभवत मी वाचते. पुस्तक अतिशय सुंदर आहे. जो स्वतःला हिंदू मानवत असेल त्या प्रत्येक माणसाने हा पुस्तक वाचलंच पाहिजे, नाहीतर तो अपुराच आहे, त्याचं वय कितीही असो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर अभिप्राय दिलाय आणि खरंच प्रत्येकाने हे ऐकणाऱ्या प्रत्येकाने सुमनताई या वयामध्ये देखील इतक्या ठामपणे सांगतायत. खूप आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही हे काम करू शकलो याचा. जोग सर तुमचंही खूप मनापासून अभिनंदन याबद्दल. सुमनताईंना खरंच मी मनापासून प्रणाम करतो आणि धन्यवाद देतो. करून आलं म्हणजे हा अभिप्राय ऐकून मला. बाबासाहेब तुम्ही प्रश्न विचारा पुढचा, त्यानंतर राजेंद्र खांडेकर यांनी तयार राहावं. नमस्कार सर. नमस्कार. आपणासाठी हा प्रश्न अगदी बेसिक असू शकेल. माझं वाचन नाही त्यामुळे मला तो वाटतो. सर, इंग्रजांनी आपल्यावरती राज्यच केलं नाही फक्त, तर त्यांनी एक वैचारिक घाण सुद्धा आपल्या देशामध्ये पसरवून ठेवली. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आर्यन इन्व्हेजन थेअरी. तर ती आर्यन इन्व्हेजन थेअरी खोटी आहे हे कुठल्या पुराव्यांशी आपण सांगू शकतो? म्हणजे एक दोन उदाहरणं त्या दाखल आपण कुठली सांगू शकता? मी पुस्तकामध्ये याची असंख्य उदाहरणं दिली आहेत, खूप विस्तृत विवेचन केलंय. पण अगदी एकच आता सांगतो थोडक्यात की सरस्वती नदी ही ऋग्वेदात वर्णन केलेलं नदी स्तुती म्हणून एक सूक्त आहे. त्याच्यामध्ये पूर्वेला गंगा ते पश्चिमेला सिंधू या प्रदेशातल्या सगळ्या नद्यांची नावं त्यांनी ओळीने दिलेली आहेत आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा क्रमाने दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये सरस्वतीचा उल्लेख त्यांनी पूर्वेला यमुना आणि पश्चिमेला सतलज यांच्यामध्ये त्यांनी सरस्वतीचा उल्लेख केलेला. आणि तो 100% आज जी घग्गर आकरा म्हणून नदी आपण म्हणतो आणि तिचं कोरडं पडलेलं पात्र जे आहे ते पात्र म्हणजेच प्राचीन सरस्वती होती, हे आता पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे. आणि ती सरस्वती इसवी सन पूर्व 2000 मध्ये साधारण पूर्णपणे लुप्त झाली. आणि त्याच्या आधी सुद्धा ती अनेक वर्ष, त्याच्या आधी 2-3 हजार वर्ष ती हळूहळू क्रमाक्रमाने लुप्त होत चालली होती किंवा अटक चाललेली होती. आणि इसवी सन पूर्व 2000 मध्ये ती पूर्णतः लुप्त झाली. आणि ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख अत्यंत बलवान, बलिष्ठ, खूप प्रचंड ओघाने वाहणारी, हिमालयापासून समुद्रापर्यंत सतत वाहणारी नदी असा केलेला. आणि ऋग्वेदात सगळ्यात जास्ती महत्व, सगळ्यात पहिलं स्थान गंगा यमुनेच्याही वरचं हे ऋग्वेदामध्ये सरस्वतीला दिलेलं आहे. आणि आर्यन इन्व्हेजन थेअरी असं म्हणते की इसवी सन पूर्व 1500 मध्ये आर्य भारतात आले आणि त्याच्यानंतर त्यांनी इसवी सन पूर्व 1200 मध्ये ऋग्वेदाची निर्मिती केली. तर हे जर खरं असतं तर सरस्वतीचा उल्लेख इतकी प्रचंड मोठी, प्रचंड शक्तिवान, बलवान नदी असं त्यांनी कसं केलं असतं? कारण इसवी सन पूर्व 2000 मध्येच ती सरस्वती संपलेली होती, ती लुप्त झालेली होती. हा एकच पुरावा पुरेसा आहे की आर्यन इन्व्हेजन थेअरी ही पूर्णपणे खोटी, पूर्णपणे चुकीची आणि काल्पनिक आहे हे सांगण्यासाठी हा एक पुरावा सुद्धा पुरेसा आहे. याच्याशिवाय मी इतर अनेक पुरावे पुस्तकात दिलेत, ते आपल्याला बघता येते. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. हा, मी साताऱ्याहून बोलतोय. बोला. राजेंद्र खांडेकर. भारताला डॉमिनल स्वातंत्र्य दिलं गेलं, डॉमिनल फ्रीडम, या मताशी मी पूर्ण सहमत आहे. माझा प्रश्न असा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ह्या स्वातंत्र्याला विरोध होता. त्यांना अखंड भारताची कल्पना त्यांची होती. पण मुस्लिम दार्जिना काँग्रेस
यांनी हा सगळा घोळ घालून जे काम केलंय, जे तुकडे झालेत भारताचे, आणि पुढं 60 वर्ष त्यांनी इतिहास हा चुकीचाच प्रसारित केला त्यांनी, त्यात दडवून ठेवलं गेलं. या मताशी सुद्धा मी पूर्ण सहमत आहे. आपलं काय मत आहे? बरोबर आहे. म्हणजे इतिहास दडवून ठेवला आहे तर निश्चितच आहे. म्हणून तर मी हे पुस्तक लिहिण्याचा विचार केला. आणि अखंड भारत असावा याकरता अनेक लोकांची तेव्हा इच्छा होती, तसा लोकांनी प्रयत्नही केला. पण तरीही फाळणी का झाली आणि ती कशी आणि कोणी स्वीकारली हा एक पुन्हा पूर्ण वेगळा विषय आहे. त्याच्यावर मी आता या पुस्तकात फारसं काय मी त्याचा उल्लेख केलेला नाही, कारण तो आपला या पुस्तकाचा विषय नव्हता. पण त्याच्यावर सुद्धा खूप बोलण्यासारखं आणि लिहिण्यासारखं आहे. ते कदाचित पुन्हा कधीतरी आपण प्रयत्न करूया. चालेल. पण या नवीन पुस्तकामुळे तुम्ही एक नवीन विचार मांडलेला आहे, त्याबद्दल आपले अत्यंत आभार, अभिनंदन, धन्यवाद. सुनील आचरेकर पुढचा प्रश्न विचारतात. त्यानंतर अभिषेक गाडगीळ यांनी तयार राहावं. सुनीलजी विचारा. सुनीलजी, सुनील आचरेकर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मला वाटतं त्यांच्याकडे नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. अभिषेक गाडगीळ आपण विचारा. त्यानंतर मिलिंद अभ्यंकर तयार राहावं. नमस्कार सर. नमस्कार. मी तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी आहे. अभिषेक गाडगीळ गोव्यावरनं बोलतोय. जेव्हा इतिहासामध्ये आम्हाला असहकाराची जी चळवळ जिचा आपण उल्लेख केला त्याबद्दल शिकवला जातो, आणि त्यात एक गोष्ट काही इतिहासकारांची अशी तर त्यांनी सांगितली की जी खिलाफत चळवळ आहे आणि काँग्रेसचं आंदोलन हे असं जे काय ते हिंदू मुस्लिम युनिटी किंवा हिंदू मुस्लिम एकता ज्याला म्हणतो त्याच्या दृष्टीनं पावलं होतं. पण सोयीस्कररित्या त्यांच्याकडनं अली बंधूंद्वारा जी भाषणं दिली गेली तिकडे दुर्लक्ष केलं गेलंय. आणि मोपला जे काय हत्याकांड झालं त्याकडे सुद्धा एक त्याला बंड म्हणून त्यांनी व्हाईट वॉश केलेलं आहे. तर डाव्या इतिहासकारांनी जे काय इतिहासाचं सगळं मट्ट्याबोळ म्हणतात तसा करून ठेवलाय, ते आपण समजायचं का हे जे केलंय ते? हो, निश्चितच. कारण मोपलांचं हत्याकांड आणि खिलाफत चळवळ या दोन्ही बाबतीत काँग्रेसची आणि गांधीजींची भूमिका ही अत्यंत निषेधार्ह होती, यात काही शंकाच नाही. म्हणजे त्यांनी त्याच्यावर पूर्णतः पांघरून टाकलं, जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला, ते नाकारून टाकण्याचा प्रयत्न केला. हे निश्चितच पूर्णपणे चुकीचं होतं आणि ते आज आपल्याला इतक्या स्पष्टपणे सांगितलं जात नाही. हे निश्चितच डाव्या इतिहासकारांचाच हा कट आहे असं आपण म्हटलं पाहिजे. आणि आज तर इतकी परिस्थिती आहे की केरळमध्ये कम्युनिस्ट गव्हर्नमेंट जे आहे ते या मोपलाच्या बंडाला किंवा काय हत्याकांडाला एक क्रांतिकारी चळवळ म्हणून आता स्थान द्यायला ते निघालेले आहेत. म्हणजे म्हणून खरा इतिहास सांगितलं जाणं का आवश्यक आहे ते याच्यासाठी की आपण जर खरा इतिहास सांगितला नाही तर लोक त्यांच्या सोयीचा असा इतिहास हा आपल्यावर लादतात. आणि म्हणून हा इतिहास सांगितला पाहिजे. आणि तो मी या पुस्तकात त्याच्याबद्दल लिहिलेलंच आहे आणि ते आपण ठामपणे बोलून दाखवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. अजून एक सर थोडासा मुद्दा असा होता की बऱ्याचदा जेव्हा आपला इतिहास लिहिला जातो स्वातंत्र्य चळवळीचा, तेव्हा भारत छोडो आंदोलन जे होतं त्याला अगदी असं बडा चढाके म्हणतात तसं दाखवलं जातं आणि त्याचमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असंही म्हणतात. पण ऍक्च्युली आपण जर पाहिलं तर 1944 पर्यंत ते आंदोलन इंग्रजांनी पूर्णपणे त्याची दडपशाहीने ते मिटवून टाकलं होतं. आणि 1946चा जो उठाव झाला आपल्या सैन्याचा भारतीय इंग्रज सैन्याने जो केला ते एक महत्वाचं कारण मानतं. आणि हे या इतिहासकारांद्वारे आपल्याला कधी सांगितलं जात नाही. हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू जो हल्ली जरा जास्त समोर आला, त्यावर आपलं मत ऐकायला आवडेल. मी आता थोडा पूर्वी विस्ताराने बोललो याच्याबद्दल की आझाद हिंद सेना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर भरलेले खटले, त्यातून निर्माण झालेला असंतोष आणि त्यातून सुरू झालेली नाविकांचं बंड आणि इतर सैन्यात सुरू झालेले उठाव, याच्यामुळे खरं तर आपल्याला स्वातंत्र्य द्यावं लागलं ब्रिटिशांना. आणि ते इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली, जे हा एक पॉइंट मगाशी मी सांगितलं नाही तो आता सांगतो, की आपल्याला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान होते ॲटली, क्लेमंट ॲटली.
आणि ते 1952 साली मला वाटतं भारतात परत आले होते दौऱ्यावर. आणि तेव्हा ते पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्याकडे त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या निवासस्थानी उतरलेले होते. बंगालमध्ये काही काम असेल त्या निमित्ताने. आणि तेव्हा तिथले जे राज्यपाल होते त्यांनी त्यांना बोलता बोलता प्रश्न विचारला. त्यांनी असं लिहून ठेवलंय की 1947 साली असं काही फार मोठं महत्वाचं कारण नव्हतं की जे तुम्हाला लगेच भारत सोडायला लागला. कारण 42ची चळवळ तर फसलेली होती, त्यातनं काही तुमच्यावर प्रेशर नव्हतं. तर तेव्हा असं काय प्रेशर होतं तुमच्यावर की ज्यामुळे तुम्ही भारताला स्वातंत्र्य दिलं. तर तेव्हा ॲटलींनी असं सांगितलं की, आणि ते पंतप्रधान असताना स्वातंत्र्य मिळालं म्हणजे ते म्हणतात याला तर आपण चॅलेंज करू शकत नाही. त्यांनी असं सांगितलं की भारतीय सैनिकांमध्ये सुभाषचंद्र बोसांच्या आंदोलनामुळे त्यांची जी निष्ठा होती आमच्या ब्रिटिश साम्राज्यावरती त्याविषयीच शंका निर्माण झाल्या. आणि म्हणून त्या प्रेशर खाली आम्ही स्वातंत्र्य भारताला द्यायचा निर्णय घेतला. त्याच्यावर त्या राज्यपालांनी पुन्हा असा प्रश्न विचारला की या सगळ्या प्रकरणात गांधीजींच्या आंदोलनाचा किती वाटा होता. त्याच्यावर क्लेमंट ॲटली असं म्हटले, मिनिमल. त्यांनी एकेका शब्दावर भर देत सांगितलं की मिनिमल म्हणजे कमीत कमी वाटा हा गांधींच्या आंदोलनाचा होता असं क्लेमंट ॲटलींनी सांगितलं, ज्यांच्या पंतप्रधान पदाखाली भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं. त्यामुळे याच्याबद्दल आता प्रश्न निर्माण करणं किंवा शंका निर्माण करणं हे मला वाटतं अशक्य आहे. एकच शेवटचा विचारतो की 1942चं जे आंदोलन होतं, भारत छोडो आंदोलन, ते आपल्याला वाटत नाही की असं घाई गडबडीत सुरू करण्यात आलं होतं? हो, ते मी मगाशी सांगितलं की एका प्रेशर खाली आधीचे सगळे निर्णय चुकले आणि त्यामुळे आता आपण काय म्हणू त्याला इररिलेव्हंट ठरू या सगळ्या प्रकरणात, अशी भीती वाटल्यामुळे त्यांनी ते घाई गडबडीत सुरू केलं, कुठलीही तयारी न करता सुरू केलं आणि त्यामुळे ते फार लवकर बारगळलं. धन्यवाद सर. अभिषेकजी, तुम्ही पुस्तक घेऊन जरूर वाचा. त्यात सगळं हे सविस्तर लिहिलेलं आहे. सुनील सुनील आवाज थोडासा ब्रेक होतो. चॅटबॉक्स मध्ये लिहिता का प्रश्न तुम्ही? आवाज खूप खरखर येते. ब्रेक होतोय. हॅलो, तुमचा आवाज एकतर ब्रेक होतोय किंवा मग खूप बारीक येतोय. मॅडम मला थोड्या वेळाने द्या, 5 मिनिटांनी मला द्या. ओके माझी हो ठीक आहे. मिलिंद अभ्यंकर आपल्याला विचारतात प्रश्न, त्यानंतर ओप्पो रेनो 6 प्रो 5G यांनी तयार राहावं. मिलिंदजी विचारा. हा, नमस्कार जोग सर. नमस्कार. मला एक नेहमी प्रश्न पडतो की आपल्या देशामध्ये इतिहासाबद्दल लोकांना जास्ती रस नाहीये. अगदी माझ्या घरातही मी पाहतो की अनेक ऐतिहासिक गोष्टी ज्या घरातल्या लोकांना अजिबात माहिती नाहीये. वास्तविक पाहता मी एक अगदी सुशिक्षित घरातला पुरुष आहे. माझी मुलं किंवा मिसेस किंवा नातेवाईक एकंदर आणि मित्रमंडळी काही ऐतिहासिक जर का उल्लेख केले तर ते म्हणतात ही माहिती तू कुठून आणली. म्हणजे तेवढ्या पुरतच त्यांचा इतिहासाशी संबंध येतो. हे असं काय आपल्या देशामध्ये मला वाटतं हे इतिहास विसरून जाण्याचं जे एक सवय लागली आहे लोकांना, त्याच्याबद्दल आपल्याला काय करतात? मला वाटतं ती एक चळवळच उभी केली पाहिजे की इतिहास थोडासा इंटरेस्टिंग पद्धतीने, रंजक पद्धतीने, म्हणजे अति भडक आणि चुकीचा न करता पण लोकांना इंटरेस्ट वाटेल अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. अनेक फार मोठा विषय हा, त्याची व्याप्ती फार मोठी आहे. अनेक ऐतिहासिक स्थळं जी असतात तिथे आपण जातो तिथे काहीही माहिती उपलब्ध नसते. गाईड्स जे असतात ते खूप ट्रेंड गाईड्स नसतात. तर या सगळ्या आघाड्यांवर जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला तो इतिहास जिवंत करून सांगता येईल. जिवंत केला तर लोकांना त्यात इंटरेस्ट वाटेल आणि तसा इंटरेस्ट वाटायला लागला तर लोक निश्चित त्याच्यात रस घेतील असं मला वाटतं. पण व्यापक प्रमाणात हे प्रयत्न व्हायला पाहिजेत, सरकारने केले पाहिजेत, तसंच आपणही समाजानेही त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. सगळ्या गोष्टी जर घडल्या तर हे होऊ शकेल असं मला वाटतं. तुला एक प्रश्न आहे छोटा
की आता सध्या जे आहे ते प्रत्येक जो कोण लेखक आहे किंवा इतिहास संशोधक आहे त्याला जातीच्या चष्म्यातून बघितलं जाते. तर तुम्ही आता एक ब्राह्मण आहात असं म्हणजे आहे, तर तुम्ही जे आहे ते तुमच्यावर आरोप होतो की हा ब्राह्मणांच्या दृष्टिकोनातून हा लेखन करतो. आणि आता शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज जे हिंदू साम्राज्य निर्माण करणारे जे राजे होते ते आता एकदम धर्मनिरपेक्ष म्हणून ते रंगवण्यात येत आहेत. हे जे काय चाललेलं आहे याला आपल्याला कसं पायबंद घालतो? मला वाटतं फार फार मोठा लढा आहे हा, की आपल्या हे विष जे भिनलंय आपल्या समाजामध्ये हे विष काढून टाकायचं लढाच द्यावा लागेल. खूप दीर्घकाळ हा लढा द्यावा लागेल. प्रत्येकाने आपल्यापासूनही सुरुवात करायला पाहिजे. तशी जर आपण केली, आता मी जे पुस्तकात लिहिताना पुस्तक वाचलं तर कोणी माझ्यावर असा आरोप करू शकणार नाही की यांनी फक्त ब्राह्मणांचा इतिहास सांगितलाय. मी अनेक लोकांची कोटेशन्स घेतली आहेत, पण तसं मोजायला गेलं तर जास्तीत जास्त कोटेशन्स मी बाबासाहेब आंबेडकरांची घेतली आहेत. आणि ते काय मुद्दाम जातीचा समतोल साधायचा म्हणून नाही घेतली. त्यांचा अभ्यास आणि पांडित्य आणि हे स्कॉलरशिप इतकी खरोखरच उच्च दर्जाची आहे की ती मला घ्यावीच लागली. पण असा सगळ्यांनी जर जातीनिरपेक्ष विचार केला आणि स्वतःपासून सुरुवात केली तर हळूहळू मला वाटतं हा बदल घडू शकेल असं म्हणायला हरकत नाही. आपण आशावादी राहायला पाहिजे, कारण आपण जर आशा सोडली तर मग काही खरं नाही आपल्या समाजाचं. धनंजयजी लाटकर आपल्याला विचारतात. धनंजयजी विचारा. धनंजय लाटकर, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. हा, ओप्पो हा जो फोन आहे आपण विचारा. ओप्पो रेनो 6 Pro 5G आपण विचारा. नाही, त्यांच्याशी संपर्क होत नाही. विराज ताम्हनकर आपल्याला काहीतरी विचारणार आहेत परत एकदा. विराजजी विचारा. मी प्रश्न विचारला मगाशी. मला तर एक फक्त छोटस अपील करायचं सगळ्यांना. इथं जी सगळी लोक कार्यक्रम हा अटेंड करतायत, आपण वाढदिवसाला किंवा सणासुदीला मित्रांना किंवा नातेवाईकांना गिफ्ट देतो. तर आता हे पुस्तक आपण सगळ्यांनी एकमेकांना गिफ्ट म्हणून देऊया. आणि जी लोक हे पुस्तक, ज्या लोकांनी ऑलरेडी वाचलंय किंवा जे लोक आता वाचणार आहेत, त्यांनी ते पुस्तक वाचल्यानंतर त्याविषयी सोशल मीडियावरती जरूर लिहा, जेणेकरून या पुस्तकाची जास्तीत जास्त चर्चा होईल. आणि मग सर मगाशी म्हणत होते की एक चळवळ उभी करायला लागणार आहे, त्याची कुठेतरी एक सुरुवात आपल्याला करता येईल असं वाटतं मला. चांगली सूचना आहे आपली खरंच. थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर कृपया हँड रेज करावा. शुभम जोशी पुन्हा एकदा विचारतात. शुभमजी विचारा. नमस्कार सर. परत एकदा एक जाणून घ्यायचं होतं की सुभाषचंद्र बोसांचा जो 1945 नंतर काही उल्लेख सापडत नाही, म्हणतात की ते गेले, पण असं कुठे आहे का की नेहरूंनी किंवा पहिल्या काँग्रेस सरकारने त्यांना जाणून बुजून नजरेआड ठेवलं किंवा त्यांना लपवून ठेवलं? जसं मी वाचलंय की म्हणजे ब्रिटिश गेल्यानंतर म्हणजे बोसांच्या आर्मीला किंवा त्या रिलेटेडच्या लोकांना पकडून त्यांना बंदी करून ठेवण्यात आलं होतं. मग त्या हिशोबाने नेहरूंनी जाणून बुजून त्यांना लपवून ठेवलं, असं काही आहे का? असं म्हणता येईल की जाणून बुजून लपवून ठेवलं असं नाही म्हणता येणार, पण याच्यावर खूप पुढे संशोधन झालंय. अनुज धर म्हणून एक लेखक आहेत, त्यांनी याच्यावर खूप त्यांचंच लेक्चर आणि त्यांचंच पुस्तक वाचून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. तर त्याच्यात असं आहे की सुभाषचंद्र बोसांवर ते जर पुढे आले असते तर ब्रिटिश सरकारने वॉर क्रिमिनल म्हणून खटला भरला असता. बरोबर. येस. आणि त्यांना अशी खात्री नाही वाटली की आपला देश आपल्याला सपोर्ट करेल. म्हणजे नेहरूंचं सरकार त्यांना तातडीने ब्रिटिशांच्या हवाली करेल याचीच त्यांना खात्री होती. कारण नेहरूंना सुभाषबाबूंच्या लोकप्रियतेबद्दल एक प्रकारची असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात नक्की होती. आणि त्यामुळेच त्यांनी हे आझाद हिंद सेनेचे जे जवान होते त्यांना स्वतंत्र भारताच्या सैन्यामध्ये सामावून घेण्यात आलं नाही. नाविक बंड जे झालं, जे मी म्हटलं मगाशी, त्या नाविकांना सुद्धा भारताच्या नेव्हीमध्ये सामावून घेण्यात आलं नाही.
पण जे मुस्लिम सैनिक होते जे पाकिस्तानमध्ये गेले त्यांना मात्र पाकिस्तानने त्यांच्या सैन्यात सामावून घेतलं, समाविष्ट करून घेतलं. त्यातून नेहरूंचा हा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन निश्चित दिसतो आणि त्यामुळेच सुभाषबाबू पुढे आले नसतील असं आपण मानायला नक्कीच जागा आहे. पण मी असंही वाचलंय की नेहरू आणि सुभाषबाबूंचा काँग्रेसचं जेव्हा अध्यक्षपद देण्याचा विचार आला तेव्हा नेहरूंनी बोसांना सपोर्ट केला होता, गांधीजींनी पट्टाभी सीतारामन यांना सपोर्ट केला होता. तर नेहरूंनी सपोर्ट नाही केला, म्हणजे ते समविचारी होते असं राहिले. थोडक्यात काही ठिकाणी म्हणशे नाही. पण पट्टाभी सीतारामन यांना गांधीजींनी उभं केलं आणि सुभाषबाबूंनी त्यांचा पराभव केला. तेव्हा तो इतिहास मी दिलाय पुस्तकामध्ये की 29 आणि 30 साली 1929 आणि 30 साली लागोपाठ 2 वर्ष नेहरूंना काँग्रेसचा अध्यक्ष करण्यात आलं. पण सुभाषबाबूंनी जेव्हा म्हटलं की मला 2 वर्ष व्हायचंय तेव्हा मात्र गांधीजींनी त्यांना विरोध केला. नाही, पण मग तर जर त्यांच्यात मैत्रीचं नातं होतं तर मग नेहरू मुद्दामून असं सुभाषबाबूंना अडवून धरतील किंवा इंग्रजांच्या हवाली करतील असं वाटत नाही, असं नाही वाटत का? नाही, काय आहे की मैत्रीचं नातं सुरुवातीला होतं, पण नंतर ते जसं जसं स्पर्धा निर्माण झाली, शेवटी काय आहे मित्रांमध्ये स्पर्धा निर्माण झाली की माणूस शेवटी स्वार्थाचा विचार करतो आणि तसं मग नेहरूंनी ओळखलं की आपल्याला गांधींबरोबर राहण्यामध्येच आपला फायदा आहे आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातीला तर गांधींवर टीकाही करायचं अनेक वेळा. पण 1929 साली जेव्हा त्यांना काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं आणि 30 साली पुन्हा मिळालं, त्याच्यानंतर त्यांनी गांधींवर टीका करणं बंद केलं आणि त्यांनी हे ओळखलं की आपल्याला गांधींचा हात धरूनच राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर मग ते बोसांपासून दूर होत गेले आणि शेवटी जसं मी म्हटलं की बोसांची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढली होती आझाद हिंद सेनेनंतर, ते जर प्रकट झाले तर आपलं सिंहासन गेलं याची नेहरूंना खात्री होती आणि म्हणून त्या भावनेतूनच त्यांनी हा विरोध केला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. रोहिणी मानकर विचारतायत, त्यानंतर संदीप कुमठेकर तयार राहायचं. नमस्कार, मी रोहिणी काळे बोलत आहे. मगाशी बोलण्यामध्ये आलं होतं की शैक्षणिक याच्यामध्ये हा खरा इतिहास आला पाहिजे. पुस्तकही मी वाचायला सुरू केलेलं आहे. आपण आत्ताच्या करंट घडामोडी बघितल्या तरी सुद्धा त्याच्यात असं जाणवतं की प्रत्यक्षात जे घडलेलं असतं तेच मांडलं जातं असं नाही. आणि जे कोणी राज्यकर्ते असतात ते आपली स्वतःची बाजू कशी चांगली आहे, बरोबर आहे, तेच मांडण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे अशा पद्धतीने तो इतिहास मांडला गेलेला असावा. पण तरी सुद्धा आपण आता स्वतंत्र भारतात आहे आणि आपल्या पूर्ण भारतीयांना जो खरा इतिहास आहे हे समजलं गेलं पाहिजे. तर सामाजिक चळवळ नुसती उभारून उपयोग होईल असं वाटत नाही मला. तुमच्याकडे बरेच रेफरन्सेस वगैरे आहेत, तर ही प्रोसेस जी आहे ती आणि पूर्ण भारतासाठी पाहिजे. त्यामुळे कोणत्याही हायकोर्टमध्ये न जाता सुप्रीम कोर्टमध्ये पब्लिक लिटिगेशन टाकूनच ह्या मुद्द्याला कायदेशीर स्वरूप येईल असं मला वाटतं. ही सूचना सुद्धा विचार करण्यासारखी आहे. नक्की आपण त्याचा विचार करूया आणि कशा पद्धतीने हे पुढे नेता येईल याचा विचार करूया. खरं हा विचार माझ्या मनात आला नव्हता, मी तो आणून दिला त्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. आणखीन एक सांगायचं आहे मला की याच्यात विविध अशी चॅप्टर्स आहेत. मगाशी एकाने सांगितलं की कोणाला भेट द्यायचं वगैरे, पण आताची जी नवीन जनरेशन आहे ही वाचन करायला तेवढी उत्सुक नाहीये. फार कमी आहेत, एक 5-10% असं वगैरे बघितलं तरच असतील. तर हे काय म्हणतात ऑडिओ बुक्स असतात, तर प्रत्येक चॅप्टरचं असं एक ऑडिओ काढून ते तसे प्रसारित केले तर त्याचं जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतील. विश्व प्रकाशनचा तो विचार आहे आणि ते मला वाटतं निश्चित करणार आहे. ऑडिओ येईलच बाहेर लवकरच. ओके, थँक्यू. धन्यवाद रोहिणीताई. संदीप कुमठेकर आपण विचारा, त्यानंतर मिलिंद अभ्यंकर. शेवटचे 2 प्रश्न राहिलेत आता. संदीपजी विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. हा सर, आपला एक नवीन आणि छान एक उपक्रम हे सर खरंच आवडला. म्हणजे जेणेकरून एक खऱ्या इतिहासाची ओळख, खऱ्या भारताची ओळख ही आपण सर्वांना करून दिली, त्याच्याबद्दल आपलं शतशः आभार. आणि हे खरा इतिहास आपल्या
शालेय उपक्रमामध्ये सुद्धा म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा सर याचा समावेश नक्कीच व्हायला पाहिजे. तर मला एक छोटासा एक प्रश्न पडला होता की सर मी ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस सर शिवाजी महाराजांचे गुरु हे दादाजी कोंडले होते सर. मग नंतर हे अभ्यासक्रमातून सर वगळण्यात आलं सर की दादाजी कोंडले हे त्यांचे गुरु नव्हते असं. सर हे एक कुठेतरी हे एक जातीभेदाचाच प्रकार दिसून म्हणजे येतोय जवळपास. म्हणजे असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, संभाजी ब्रिगेड असतील, आता हे बऱ्याचशा म्हणजे वादग्रस्त काही आहेत आता संघटना, आता त्याच्याबद्दल काही जायचं नाही आपल्याला. पण अशा काही संघटनामुळे काही आपल्या इतिहासामध्ये एक विकृतीकरण सर होत चाललंय असं का नाही, असं काय नाही वाटत का? म्हणजे होत आहे निश्चित. आणि निर्भीडपणे तुम्ही जे लिहिलात सर मला हे म्हणजे खूप छान आवडलं सर. निर्भीडपणे तुम्ही जे लिहिलात म्हणजे मागचा पुढचा तुम्ही विचार नाही केलात सर. ही सगळ्यात म्हणजे स्तुत्य बाब आहे सर. म्हणजे ते गरजेचं आहे. हा विरोध होतील कोणाचं तरी आपल्याला हे होईल तुम्ही ह्याचा नाही विचार केला सर. हे मला खूप आवडलं सर सगळ्यात ह्याच्यामध्ये. शिवाजी महाराजांचे गुरु दादाजी कोंडले होते का सर? माझं तर मत होते. आता पण आपलं काय मत याच्याबद्दल? मी याचा अभ्यास नाही केलेला खरं सांगायचं तर. पण काही इतिहासकारांचं जर आपण बघितलं तर इतिहासकारांमध्ये दुमत आहे या बाबतीत. म्हणजे काही इतिहासकार असं म्हणतात की नव्हते आणि काही इतिहासकार म्हणतात होते. त्यामुळे याच्यावर 100% एका बाजूने असं मत देता येणार नाही असं मला वाटतं. मिलिंद हॅलो सर. हॅलो सर. नमस्कार. मिलिंदजी विचारा. हॅलो एक विचार. हॅलो बोला. हॅलो आवाज येतोय? हा मगाशी ते आपलं नेताजी सुभाषचंद्र बोसच्या बद्दल काही चर्चा झाली आपली थोड्या वेळापूर्वी. पण मी एका ठिकाणी वाचलंय की लाल किल्ल्यामध्ये आझाद हिंद सेनेचे अनेक जे अधिकारी किंवा जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यावर एक खटला भरण्यात आला होता. आणि या खटल्यात आझाद हिंद सेनेची बाजू मांडण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी काळा कोट घालून तिथे आर्ग्युमेंट केलेले आहेत. तर मग जर का ते बोसच्या विरोधात होते तर ते आझाद हिंद सेनेचे त्यांनी जे काय डिफेंड केलं मग ते काय आहे? त्याचा अर्थ काय काढायचा? त्याचा अर्थ असा आहे की 1942 सालचं आंदोलन पूर्णपणे फसलेलं होतं. त्याच्यानंतर काँग्रेसला काही करण्यासारखं फारसं उरलं नव्हतं आणि मुस्लिम लीगला ब्रिटिशांनी खूप जवळ केलं आणि त्यांच्या मताने सगळं काम पुढे चालू होतं. आता मी मगाशी सांगितलं त्यानुसार हे उत्स्फूर्तपणे आंदोलन भडकलं. जेव्हा त्या लोकांवरती खटले उभे राहिले तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात देशभर आंदोलन भडकलं की गांधींच्या चळवळींमध्ये सुद्धा कधी इतके लोक सामील झाले नसतील इतके लोक या निदर्शनांमध्ये सामील झाले. ठरवलं की आपण आता या लोकभावनेवरती स्वार व्हायचं त्यासाठी ते जणू काही आंदोलन आहे असं त्याला सोडून देण्याचा प्रयत्न केला. आणि ते दाखवण्यासाठी म्हणून केवळ नेहरू त्याच्यात सामील झाले. ऍक्च्युली तो खटला जो होता तो भुलाबाई देसाई म्हणून नेहरू फक्त नावावर होते. त्यांनी काही फारसं त्या खटल्यामध्ये कामही केलं नाही. आधी जेव्हा नेहरू जर्मनीत गेले तेव्हा सुभाषबाबू जेव्हा जर्मनीत गेले तेव्हा नेहरूंनी असं जाहीर स्टेटमेंट केलं होतं की सुभाषबाबू जर जर्मन आणि जपानी सैन्याबरोबर भारतावर चालून आले तर त्यांच्या विरुद्ध पहिलं शस्त्र मी हातात घेईन असं नेहरूंचं स्टेटमेंट आहे. असं असताना त्या काळा डगला घालून का गेले याचं एवढंच कारण आहे फक्त की त्यांना त्या लोकभावनेवर स्वार होऊन स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता. थँक्यू. धन्यवाद. ओप्पो रेनो प्लीज विचारा. शेवटचा प्रश्न घेऊया आपण. अनम्यूट करा आणि विचारा. हॅलो. हा विचारा. हा नमस्कार सर. आम्ही अगोदर म्हणण्यापेक्षा 10-15 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या मनात आपल्या मंदिर आपल्या देवाविषयी प्रेम होतं. हळूहळू असं काय झालं की लोक देवावरचं प्रेम तर राहू द्या परंतु ते मंदिराशी काय म्हणतात एक अंधश्रद्धेच्या भावनेने बघायला लागली. आणि आता ऍक्च्युली आपण मंदिरात जाऊन हे मंदिरातल्या मूर्त्या कोणी तोडल्या, मंदिर आपली एवढी चांगली विध्वंस कोणी केली
हा राग मनात यायच्या ऐवजी आपण हे मंदिरात जाणं किंवा मंदिर वगैरे थोतांड आहे, हा कसा काय 10 वर्षात 15 वर्षात इतका बदल झाला, त्याबद्दल काय आहे का पुस्तकात? कारण आता मी पुस्तक वाचणार आहे, अजून वाचलं नाही, मी आज हे ऐकलंय, परंतु असं काय आहे का त्यात? हा विषय मी या पुस्तकात नाही घेतलेला, कारण हा पुस्तकाचा जो विषय आहे इतिहासाची दिशाभूल, त्याच्यामध्ये हा फारसा बसत नाही, पण हा खरं महत्वाचा विषय आहे अतिशय, आणि याच्यावरही माझा आता काही काम सुरू आहे. कदाचित या विषयावर पुढे मागे लिहिण्याचाही विचार आहे माझा. ठीक ठीक, धन्यवाद सर. संदीपजी परत एकदा विचारतात. संदीपजी विचारा, हा शेवटचा प्रश्न असेल. हॅलो सर. सर आपल्या म्हणजे या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये सर काही नवीन प्रकरण काही अभ्यासाला मिळतील सर? मी जसं म्हटलं की काही नवीन तथ्य का नवीन फॅक्ट समोर येत आहेत, त्यांचा समावेश नक्कीच होईल. हा, शिवाजी महाराजांचे गुरु पण असतील किंवा प्राचीन काही अजून इतिहास असेल या संदर्भामध्ये विचार केला नाही. आपलं हे पुस्तक आत्ताच बाहेर आलंय, पण विचार करू आणि नक्कीच काही आणखी नवीन गोष्टी आपण त्याच्यात त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करू. हो सर, आनंद वाटेल सर. धन्यवाद सर. सगळ्यांचे प्रश्न घेऊन संपलेले आहेत. सर्वांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम ज्यांनी प्रत्यक्ष ऐकला पाहिला त्या सर्वच प्रेक्षकांचे आणि आमच्या वाचकांचे अगदी मनापासून आभार मानते. अभिजित सरांनी आज आपल्याला इतका वेळ दिला एवढ्या त्यांच्या व्यग्र अशा दिनचर्येतून, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया एका नवीन वक्त्यासोबत. तोपर्यंत नमस्कार. सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की आपल्या तरुणाईसाठी, पुढच्या पिढीसाठी त्यांना हा इतिहास तपशिलानं समजून घेण्यासाठी नक्की हे पुस्तक विकत घ्या, भेट द्या, वाचा आणि वाचा. धन्यवाद. नमस्ते. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. उच्च वर्णीय म्हणजे परदेशी युरेशियन, भारताचे मूळ निवासी फक्त बहुजन, हे शिकवणारा आर्यांच्या आक्रमणाचा फुटपाडा सिद्धांत खरा का खोटा? वाचा. भारताचा इतिहास म्हणजे फक्त पराभवांचा इतिहास, हे सांगून देशाचा आत्मसन्मान नष्ट करणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. 1000 वर्ष झालेले अत्याचार आणि कत्तली झाल्याच नाहीत म्हणून नाकारून टाकणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर खरंच होते का द ग्रेट? वाचा. हिंदू धर्मातल्या काही जुनाट रूढींचं अतिरेकी चित्रण कोणी आणि कशासाठी केलं? वाचा. सुफी, मानवतावादी संत का हिंसक धर्मांध? वाचा. चरखा चालवून सूत नक्की मिळतं, पण स्वातंत्र्य? वाचा. भारताच्या इतिहासात जाणून बुजून करण्यात आलेल्या दिशाभूलीचा पर्दाफाश करणारं नवं कोरं पुस्तक असत्यमेव जयते. आजच नोंदणी करा.